नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री गदाधार शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या समक्ष येण्यासाठी आनंद होतोय। आपण आपला गीता सार कार्यक्रम जो भगवद्गीतेचा संपूर्ण आढावा, आज 14व्या अध्यायात आपण प्रवेश करणार आहोत। तर अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या शिकवणीवर आधारित ही भगवद्गीता जशी आहे तशी आपण प्रभुपादजींचे आशीर्वाद घेऊन आपल्या या प्रवासाला पुनश्च सुरुवात करूया। तर कालच्या रेकॉर्डेड सेशन मध्ये, आणि क्षमा असावी मी प्रत्यक्षरित्या भाग घेऊ शकलो नाही, पण तरीही मी अशी आशा करतो की काल आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक 13व्या अध्यायाचं जे विवेचन प्रभुपादांनी आपल्यासाठी दिलंय त्याच्यात तुम्ही मन लावून ऐकलं असेलच। तर खास करून आपण जसं आधी चर्चा केली, संपूर्ण भगवद्गीतेचे 18 अध्याय जे आहेत जर 3 भागामध्ये विभागायचे झाले तर पहिले जे साहित्रिक 18 म्हणजे पहिले 6 जे अध्याय आहेत, खास करून कर्मयोग, अर्थातच पहिल्या अध्यायात अर्जुन प्रश्न विचारतो, त्याच्या उत्तरादाखल भगवंत दुसऱ्या अध्यायापासून ह्या काव्याला सुरुवात करतात आणि मुख्यत्वे करून कर्मयोगाबद्दल संपूर्ण चर्चा झालेली आहे। आणि त्याच्यानंतर मात्र 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायात भक्तियोगाचे जे विशेष स्थान आहे आणि खास करून या कलियुगातल्या लोकांसाठी सगळ्यात सुलभ आणि सगळ्यात प्रभावशाली जो मार्ग आहे भक्तियोग, त्याच्याबद्दल भगवंत अतिशय विस्तृतपणे सांगतात। आणि तिसरा जो भाग आहे ज्याच्यात आपण काल प्रवेश केला, 13 ते 18 म्हणजे शेवटचं पर्व ज्याला म्हणता येईल, तर तुम्हाला जर लक्षात आलं, अगदी सुरुवातीला आपण भगवद्गीतेचे 5 प्रमुख विषय वस्तू सांगितले होते। मी आता प्रश्न हात वर करायला सांगणार नाही, पण तरीही आठवत असेल 5 विषय वस्तू कुठले संपूर्ण भगवद्गीतेत जे विस्तृतपणे चर्चा केले गेलेले आहेत। ईश्वर म्हणजे भगवंत कोण आहेत, जीव मी आणि तुम्ही कोण आहोत, सगळे जीवसृष्टी कोण आहे, ईश्वर, जीव, प्रकृती, ज्या भौतिक प्रकृतीच्या वातावरणाखाली आपण सगळे हे जी कर्म करतोय ती भौतिक प्रकृती, भगवंतांची बहिरंगा शक्ती म्हणजेच प्रकृती, काल आणि कर्म। तर हे 5 विषय भगवंतांनी या पहिल्या 12 अध्यायात कर्मयोग आणि भक्तियोग ह्याच्या अनुषंगाने अगदी सूत्र रूपाने व्यवस्थितपणे अर्जुनाला सांगितले। आता शेवटचे जे 6 अध्याय आहेत, खास करून ज्याला ज्ञानयोग म्हणण्यात येतं, हेच 5 विषय अतिशय विस्तृतपणे भगवंत वेगवेगळ्या प्रकारे त्याचं विश्लेषण करून सांगणार आहेत। आणि त्याचाच भाग म्हणजे हा 13वा अध्याय, ज्याला क्षेत्रज्ञ विभाग योग, हे थोडंसं क्लिष्ट नाव आहे आणि कदाचित विषय वस्तू सुद्धा थोडीशी क्लिष्ट, म्हणजे थोडी समजून घ्यायला, तसं बघायला तर अतिशय सुलभ आहे, पण थोडंसं एकाग्र मन केलं तर आपण समजू शकतो। तर कालच्या अध्यायात आपण बघितले, अर्जुनाने 6 प्रमुखता प्रश्नांची उत्तरं भगवंताकडनं अपेक्षा केली। प्रकृती काय, पुरुष म्हणजे कोण, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ कोण, ज्ञान खरोखरचं ज्ञान काय आहे, आणि गेय म्हणजे हे ज्ञान आपण जेव्हा घेतो ते मिळवून काय साध्य करायचंय, नियम। तर एका अर्थाने संपूर्ण वैदिक ज्ञानाचा जो पाया आहे, 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, ह्या सगळ्यामध्ये जे दिलेली जे संपूर्ण ज्ञानाचं एक समराइज व्हर्जन म्हटलं तर हे 6 विषय आपण म्हणू शकतो। आणि ह्या प्रश्नांच्या उत्तराद्वारे भगवंत दिव्य ज्ञान हे अर्जुनापुढे मांडतात। एका अर्थाने कठीण अध्याय म्हटला जातो, कारण समजून घ्यायला
थोडंसं हे जे संस्कृत ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या थोड्याशा कठीण होतात, पण श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला हे अगदी सोप्या भाषेत हे ज्ञान उपलब्ध झालेलं आहे. तर प्रकृती आपण बघितली, मया दक्षेण प्रकृती सूयतेस चराचरम. या भौतिक प्रकृतीचे स्वामी कोण आहेत? भगवंत स्वतः. आणि ही जी संपूर्ण सृष्टी म्हणजे वैश्वरापासून अगदी अणुरेणूपर्यंत जी सृष्टी आहे, आणि त्या सृष्टीमध्ये 3 गुणांपासून ज्याची चर्चा आज आपण आजच्या अध्यायात करणार आहोत, कशा प्रकारे हे वेगवेगळे जीवात्मा वेगवेगळ्या स्तरावर कर्म करत असतात, हे आपण थोडक्यात काल सुरुवात केली. क्षेत्र म्हणजे काय? हे शरीर, म्हणजे त्या शेत जमिनी जसा त्याचा ज्ञाता असतो शेतकरी किंवा त्या क्षेत्राचा जो राजा असतो, त्याच प्रकारे हे जे शरीर जे 5 जडतत्वांनी बनलेलं आहे, भूमी आप नल वायू खम, म्हणजेच भूमी, पाणी, जल, अग्नी, नल, वायू आणि आकाश आणि स्पेस अँड साऊंड. तशा प्रकारे 24 तत्वांची चर्चा आपण मागे 7व्या अध्यायात केली होती. तर हे जड शरीर आणि त्याच्या आतमध्ये असलेलं सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी, अहंकार, आणि त्याच्या आतमध्ये हा दडलेला जो वास करतोय तुम्ही आणि मी, या शरीराचं आवरण आपल्या समोर घेऊन, ते म्हणजे जीवात्मा. तर जर शरीराला क्षेत्र म्हणजे शेत जमिनीसारखं शरीर जे आहे ते क्षेत्र आहे, आणि त्याचा ज्ञाता कोण आहे? खऱ्या अर्थाने परमात्मा, जो या संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करतो, नियंता करतो. आणि त्याच परमात्म्याचे अंश या रूपाने आपणही आत्मा जे आहोत ते क्षेत्रज्ञ या कॅटेगरीत मोडतो. अर्थातच आपण बघितलं की आत्मा जरी गुणांद्वारे सच्चित आनंद हे जे गुण आहेत, मूलभूत गुण परमात्म्याचे, तेच गुण आपण त्यांचे अंश असल्या कारणाने आपण आपल्याकडे अंगीसात केलेले आपली जी वैशिष्ट्य आहेत एका आत्म्याच्या दृष्टीने तीच आहेत. पण एखादा समुद्राचा थेंब जसा तेवढाच खारट असतो, पण तो थेंब असतो, त्याला समुद्राची तुलना करता येत नाही. त्याच प्रकारे आपण आत्मा जे आहोत ते कधीच परमात्मा म्हणून आपल्याला म्हणवता येत नाही. आणि हे जे उच्च कोटीचं ज्ञान आहे, किती म्हणजे कृपेची, म्हणजे किती काय म्हणतात त्याला, नशिबाचा भाग आहे. कारण श्रील प्रभुपादांच्या कृपेने हे जे क्लिष्ट जे रिलेशनशिप आहेत आत्मा, परमात्मा आणि ही भौतिक प्रकृती, ही अतिशय सोप्या भाषेत आपल्याला प्रभुपादजी सांगतात. अर्थातच लहानपणापासून जर आपल्याला हे ज्ञान म्हणजे एज्युकेशन खऱ्या अर्थाने जर मिळालं असतं शाळेमध्ये, म्हणजे कुठल्या गोष्टी कशा बनतात आणि त्याच्या मागचे नियम कोण, हे आपण नक्कीच समजून घेतलेलं आहे. पण तो नियमकर्ता कोण आणि हे का बनवलं आहे, वाय अँड हू, ह्याची जोड जर त्या एज्युकेशन मध्ये मिळाली असती तर कदाचित आपण हे जे ज्ञान आहे की मी शरीर नाही आत्मा आहे, अगदी लहानपणापासून आपण समजू शकलो असतो. आणि मग मात्र बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जीवनाकडे, तो संपूर्णपणे बदलला जातो. म्हणजे काल आपण जसं बरीच उदाहरणं बघितली, एखादा उच्च शिक्षित डॉक्टर असतो, विद्या विभूषित असतो, पण त्याच विद्येचा उपयोग जर तो इंद्रिय चोरण्यासाठी किंवा जे अवैध कामं आहेत आपल्या ज्ञानाचा उपयोग करतो, तर उच्च शिक्षा जी घेतलेली असते त्या ज्ञानाचा काय उपयोग? आणि त्याच्या उलट पक्षी एखादा 10वी नापास झालेला व्यक्ती, पण त्याचं कॅरेक्टर जर क्लिअर असेल, ऑनेस्ट असेल, तर तोच व्यक्ती जीवनामध्ये अतिशय उत्तम ध्येय, उद्देश गाठून प्रगती करू शकतो. म्हणजेच पडीक शाणा इकडे आपण म्हणत नाही आहोत, तर खरोखर दृष्टीने ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपण कालच्या या बरीच वर्णनं बघितली की कशा प्रकारे आपण हे ज्ञान जे आहे ते एखादं रिसर्च, म्हणजे स्वतःची बुद्धी किंवा स्वतःच्या इंद्रियानुसार जे ज्ञान आहे, डोळ्याला जे दिसतं, कानाला ते ऐकतं, तेच सत्य असं म्हणून चालता येत नाही. नाही आपण अनुमानाद्वारे आर्मचेअर बसून स्पेक्युलेशन करून आपण ते ज्ञान घेऊ शकतो. तर एकच त्याला मार्ग आहे जे भगवंत पुन्हा सांगतात, ते म्हणजे संतांच्या सहवासात राहून शब्द प्रमाण ध्वनी जो ऐकायचा परंपरेत आलेला, आणि त्याच्यावर मग विचार आणि आचरण करून ते ज्ञान आत्मसात करायचं. तर अशा प्रकारे आपण काल गोष्टी पण ऐकल्या, कशा अख्ख्या ब्रह्मदेशात भक्तीचा कशा प्रकारे प्रचार झाला. का तर फक्त एक भगवद्गीता एका व्यक्तीने ठरवलं की मी घेईन तिच्याकडनं. तर हे दिव्य ज्ञानाचं जे महत्व आहे आपल्या जीवनामध्ये, संपूर्णपणे आपल्या जीवनाचा कायापालट करू शकतो.
आणि शेवटी मात्र कशा प्रकारे आपण वस्तुतः आनंदी होऊ शकतो जेव्हा अंश जो आहे तो पूर्णाची सेवा करतो. जसं आपण पोटाची उपमा बघितली, सगळ्या इंद्रियांनी जरी ठरवलं पण शेवटी पोटाकडनंच त्या सगळ्या इंद्रियांकडून जी सेवा घेतली जाते आणि त्याद्वारे जे अन्नाचं पचन होऊन पुन्हा त्या इंद्रियांना रक्तपुरवठा आणि शक्ती पुरवठा करण्यात येतो. त्याच प्रकारे भगवंत जे स्त्रोत आहे, जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेत आपली इंद्रिय संलग्न करतो तेव्हा मात्र संपूर्ण खऱ्या आनंदाचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो. तर अशा प्रकारे ह्या क्षेत्रज्ञ विभाग योगाचा आपण काल थोडीशी चर्चा केली. आणि आता मात्र म्हणजे हे जे सूत्र आपण त्याच्यात शिकलो, जेव्हा भगवंत 13व्या अध्यायात म्हणतात की जीवात्मा जो आहे तो प्रकृतीच्या 3 गुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो आणि ह्याला बरे आणि वाईट दोन्हीही त्याला परिणाम येतात. तर प्रश्न असा पडतो की हे 3 गुण आणि त्या 3 गुणांच्या मध्ये जसं या चित्रात दाखवलंय की एखाद्या कठपुतलीप्रमाणे जत्रेमध्ये आधीच्या काळी आपण बघायचो, आजकाल ते फेअरमध्ये कधी कधी दिसतात, की प्रत्यक्ष दर्शनी आपल्याला वाटतंय की मी जे काही करतो या जीवनात ते मीच माझ्यामुळेच होतंय. पण थोडस मागे जाऊन आपण जर विचार केला आणि 3 करते आपण जर तो म्हणजे ती जी ट्रायोलॉजी आठवली आपण जी आधी शिकलोय, तर आपण नक्कीच समजू शकतो की कर्म करणं नक्कीच माझ्या हातात आहे, पण त्याचं फळ जे आहे ते मात्र जोपर्यंत आपल्या प्रारब्धाप्रमाणे म्हणा, आपले जे आधीची कर्म आहेत त्याप्रमाणे जर परमात्म्याने सँक्शन केली नाही तर ती फळं आपल्याला मिळू शकत नाहीत, बरी असू देत वाईट असू देत. म्हणजेच खरा करता कोण आहेत? परमात्मा. जर तसं असेल तर मग ह्या 3 गुणांचा काय सहभाग हा एक प्रश्न साहजिकच येऊ शकतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण या 13व्या अध्यायातनं 14व्या अध्यायात जातो तेव्हा खास करून ज्या कारणामुळे आपण या विश्वामध्ये आलेलो आहोत भौतिक जगतामध्ये, म्हणजेच काय, स्वतंत्ररित्या आनंद उपभोगायची इच्छा, भगवंतांनीच का सगळा आनंद घ्यायचा, आपण का नव्हे, मीच माझ्या बळावर आनंद उपभोगीन, जेव्हा अशी इच्छा आपण मनात प्रदर्शित करतो, भगवंत आपल्याला या भौतिक सृष्टीमध्ये येण्याचं निमंत्रण देतात. तर अशा प्रकारे भौतिक जगात कसे आपण बद्ध होतो ह्याची चर्चा या 14व्या अध्यायात आपण करणार आहोत. 3 गुणांचा प्रभाव. आणि म्हणूनच 14व्या अध्यायाचं नाव जे आहे गुणत्रय विभाग योग, म्हणजे सोप्या भाषेत म्हणजे 3 गुणांची, म्हणजे महामाया किंवा जी भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे, महामाया किंवा माया, त्या मायादेवीचे जे 3 गुण आहे, 3 गुणांचा प्रभाव आहे, सत्य रज आणि तम, त्या गुणांखाली, त्या गुणांच्या प्रभावाखाली राहून आपली कर्म कशी घडत जातात, तर ह्याची चर्चा आज आपण आहोत. या अध्यायाचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी एखादा नास्तिक व्यक्ती सुद्धा जरी त्याने भगवद्गीतेचा आधी काही म्हणजे बॅकग्राऊंड नसेल तरीही या अध्यायात हे इतकं लॉजिकली भगवंतांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे आपल्याला 3 गुण कंट्रोल करतात, तर तोही हे ज्ञान नक्कीच समजू शकतो. मग आपल्यासारख्या भक्तांची काय कथा. तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण ह्या अध्यायाला सुरुवात करूया. सर्वप्रथम ह्या अख्ख्या अध्यायाचं सूत्र म्हणजे काय, की जो महत्वाचा गैरसमज आहे, पुन्हा पुन्हा आपण सांगतो की मी माझ्या जीवनाचा शिल्पकार, मी जे करीन तेच खरं, असा जो एक दृढ विश्वास असतो, आत्मविश्वास असणं चांगलं आहे, पण अति आत्मविश्वास असणं हे कदाचित आपल्याला बाधक ठरू शकतं. आणि म्हणूनच ज्ञानचक्षुद्वारा आपण जेव्हा बघतो तेव्हा मी कर्ता आणि नियंत्रक आहे हा सर्वसाधारण, म्हणजे काल आपण बरीच उदाहरणं बघितली, अगदी आपल्या शरीरात सुद्धा जर आपण डोकावून बघितलं, 2 मिनिटासाठी आरशात बघितलं, तर अशा अनेक विधी आहेत, जसे आपण पापण्या हलवतोय, श्वास घेतोय, इंद्रियांची हालचाल करतोय. खरोखर आपण ह्याचं ज्ञान आपल्याला आहे का ते नकळत आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं पण आपण म्हणू शकत नाही की आपल्या नियंत्रणामध्ये आहेत. तर ज्या आपल्या आवाक्या पलीकडच्या आहेत, शरीराबाह्य गोष्टी आहेत जीवसृष्टीमधल्या, त्याचा करता मी कसा होऊ शकेन. तर हा मोठा गैरसमज दूर होऊन जी वस्तुस्थिती आहे की भगवंतांचे एक प्रकारे जीवात्मा जो आहे या 3 गुणांच्या संपूर्णपणे बद्ध अवस्थेत आहे,
हाच एक टेकअवे मेसेज या अध्यायातनं आपल्याला मिळू शकतो. आणि फक्त एवढंच नव्हे तर हे समजून उमजून या गुणांच्या प्रभावाखाली राहून सुद्धा आपण प्रगती कशी करावी आणि ते प्रगतीचं जे द्योतक आहे ते काय, मानक जे आहे ते काय आहे, आणि 3 गुणांच्या परे कसं जावं, तर म्हणजे त्याच्यावर जय कसा मिळवावा, हेही सूत्र भगवंत सांगणार आहेत. म्हणजे फक्त प्रॉब्लेम्स नव्हे, सोल्युशन पण भगवंत इकडे सांगतायत. तर थोडक्यात हे 3 गुण. तर त्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी म्हणजे रिअल लाईफ स्टोरी, एक आमचे भक्त गेले होते हॉस्पिटलमध्ये. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की मोठे मोठे जे सर्जन्स असतात, ऑफकोर्स माझा संपूर्ण दंडवत प्रणाम आहे, कोणी डॉक्टरी व्यवसायात असतील तर त्यांच्यासाठी, म्हणजे मी स्पेसिफिक पिकअप करत नाही एक्झाम्पल, पण अशी काही व्यक्ती असू शकतात. तर अशाच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे साधू महाराज आमचे गेले होते. आणि ते जे भक्त आणि भगवी वस्त्र बघून ते जे डॉक्टर आहेत तिकडचे मोठे सर्जन, ते मोठमोठ्याने सांगू लागले. कदाचित त्यांना थोडीशी ईर्ष्या असेल का काही सांगता येत नाही, पण ते म्हणू लागले की बघा, या हॉस्पिटलमध्ये शेवटी तुम्हाला यावं लागलं ना, या हॉस्पिटलमध्ये जो जो येतो त्याला बरं करण्याला, बरं होण्यासाठी शेवटी माझ्याकडेच यावं लागतं. आणि मी जसा त्या व्यक्तीला हात लावेन, बघा कसा पटदिशी बरा होऊन जाईल. आता तुम्ही पण माझ्या संपूर्णपणे शेल्टरमध्ये आलेला आहात, मी आता तुम्हाला पण बरे करतो. तर अशा प्रकारे थोडासा एक काय म्हणतात त्याला, इगो म्हणा काही म्हणा, तर हे जे सद्गृहस्थ होते, मोठे सर्जन होते, चांगले सर्जन आहेत आणि सक्सेसफुल आहेत, तर ते अशा प्रकारे आपला कॉन्फिडन्स होते. तर या साधूंनी एक छोटासा त्यांना प्रश्न विचारला की बाबा, डॉक्टर साहेब मला एक प्रश्नाचं उत्तर द्याल का, की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जसे बरेच रुग्ण रोजच्या रोज आम्ही बघतो आणि खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही खूप समाजाला योगदान करतायत की जो रोगी आहे तो येतो आणि जाताना बरा होऊन जातो, खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच वेळेला असं होतं का की तुमच्या हॉस्पिटलमध्ये काही जण म्हणजे सक्सेसफुल न झाल्यामुळे म्हणा किंवा काही अदर कारणामुळे मृत्यूला पण त्यांना सामोरं जावं लागतं, मृत्यू होतात, हे होऊ शकतं का, असं अगदी निष्पापपणे त्यांनी विचारलं. तर डॉक्टरांनी अर्थातच म्हटले त्याच्यात काय नवल आहे, प्रत्येक व्यक्ती आहे जो रोग काही असतो, डिसीज असतात, आम्ही आमचे प्रयत्न करतो, पण शेवटी अशा बरेच केसेस होतात, प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज हे डेथ केसेस होतच असतात, त्यात नवल ते काय. मग साधू महाराज म्हणले की डॉक्टर साहेब, जसं तुम्ही म्हणलात की हे बरे होण्यासाठी तुम्ही कारण आहात, त्याच लॉजिकने हे जे मृत्यू होतात त्याला पण तुम्ही स्वतः कारणीभूत आहात का. अर्थातच या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं, ते मान खाली घालून तिकडे स्पष्टपणे निघून गेले. पण तरी सांगण्याचा उद्देश आहे असा की मी करता जो आहे, हा जो भ्रम आहे तो फक्त शरीर दृष्टी, म्हणजे मी शरीर आहे आणि तो एकदा भ्रम आपला निर्माण झाला की शरीराच्या निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला अशा प्रकारचे विचार आणण्यासाठी नक्कीच भ्रमित करू शकतात. आणि म्हणून हे 3 गुण जे आहेत, हा जो चॅप्टर आहे तो खूप महत्वाचा आहे. छोटासा चॅप्टर आहे, आपण नक्कीच उरलेल्या वेळात संपू शकतो. 27 श्लोक आहेत, पण अगदीच खूपच समजण्यासाठी सुलभ आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्यासाठी सुद्धा सुलभ असं हे ज्ञान आपण आज शिकणार आहोत. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे पहिली गोष्ट, हे जे आहेत सत्य रज तम, हे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत आहेत, हे पहिलं सत्य. आणि दुसरं, ह्या 3 गुणांना आपण जर समजून घेतलं तर आपण आपला दृष्टिकोन, आपली जीवनशैली आहे आणि आपले त्याद्वारे बनणारी वर्तणूक ही संपूर्णपणे आपण बऱ्यापैकी ट्रान्सफॉर्म करू शकतो. आणि एक मात्र नक्की सत्य आहे की जोपर्यंत आपण ह्या भौतिक जगात आहोत तोपर्यंत या 3 गुणांनी आपण बांधले गेलेले आहोत. आणि भगवंत सुरुवातीलाच हे सांगतायत की दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एता तरंती ते. म्हणजे सुरुवातीलाच भगवंत सांगतात, जरी हे जीवात्म्या अर्जुना, जरी तू 3 गुणांनी ही युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती तुला अतिशय जखडून ठेवते आणि तिच्यावर जय मिळवणे हे अतिशय कठीण आहे, दुरत्यया म्हणजे सर्वसामान्यांचं काम नाही, पण तरीही जेव्हा एखादा व्यक्ती मला शरण येतो तेव्हा साहजिक आहे, जी माया
भगवंतांच्या अधीन आहे, त्या भगवंतांनाच जर आपण संपूर्णपणे शरणागत झालो तर या मायेला सहजपणे आपण तरून या भवसागराच्या पलीकडे जातो. तर हा एक असा दुर्दम्य आशावाद पण दिलेला आहे सुरुवातीला, त्यामुळे अगदीच घाबरून जायचं काही कारण नाही की सगळंच जर परमात्मा करतोय, आपण फक्त कटपुतली आहोत, तर आपण नेमकं काय करावं. तर हा प्रश्न येत नाही, कारण भगवंतांना शरण जाणे, भगवंतांच्या नामाचं स्मरण करून हा अतिशय सोपा उपाय आपल्याला आधीच प्रभुपादांनी पुन्हा पुन्हा सांगितलेला आहे. तर आपण ह्या अध्यायाचं अॅक्रॉनिम जे आहे ते अतिशय समर्पक आहे. ट्रॅप इंग्लिशमध्ये आहे. टी फॉर 3 मोड्स, आर फॉर रेस फॉर प्रॉमिनन्स, म्हणजे या 3 गुणांमध्ये सुद्धा प्रभाव कोणाचा जास्त ह्याच्यात एक चढाओढ असते. आणि ए फॉर ऍक्शन्स इन द मोड, म्हणजे 3 गुणांखाली आल्यावर आपण प्रत्येक व्यक्ती कशी वेगवेगळी कर्म करतो ते आपण बघणार आहोत. आणि सरते शेवटी आपण जसं म्हटलं, भगवंत या गुणांच्या पलीकडे जाऊन प्रभावाखाली असून सुद्धा शुद्ध जीवन कसं जगता येईल ह्याचं सूत्र आपल्याला भगवंत सांगणार आहेत. तर सुरुवातीला 3 गुण काय हे आपण आता इकडे समजून घेऊ. गुण म्हणजे आपण मराठीत जसं म्हणतो गुण, गुण म्हणजे क्वालिटीज, तर असंही आपण समजू शकतो सोप्या शब्दात. आणि संस्कृतमध्ये गुण जो हा शब्द आहे त्याचा दुसरा अर्थ दोरखंड किंवा साखळी, ज्याने बांधलं जात आहे. तर तोही अर्थ तेवढाच समर्पक आहे, कारण आपण आधी पण चर्चा केली होती की हे जे संपूर्ण भौतिक जगत जे आहे ते एखाद्या जेलप्रमाणे आहे आणि आपण त्याच्यात बांधले गेलेलो आहोत, म्हणून 3 गुण. तर भगवंत सांगतायत सर्व योनेषु कौंतेय, हे कौंतेय भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सगळ्या ज्या 84 लक्ष योनी आहेत त्या प्रकट होतात. कशा? जसं आपण 11व्या अध्यायात थोडीशी चर्चा केली होती, त्याच्यानंतर कालच्या 13व्या अध्यायात पण चर्चा झाली की सुरुवातीला जेव्हा सृष्टी होते, ब्रह्मदेव येतात, सगळ्या देवी देवतांचा म्हणजे सृष्टीचा जन्म होतो, पण त्याच्यात कुठेच जीव दिसत नाही, चैतन्य दिसत नाही. आणि तेव्हा मात्र शिरोदक्षाई विष्णू जे आहे ते परमात्म्याच्या रूपाने प्रत्येक जीवामध्ये प्रवेश करतात आणि अचानक सगळीकडे जीवसृष्टी दिसायला लागते. म्हणजेच काय? अहम बीज प्रदापिता, मी तो परमपिता आहे जो बीज प्रदान करतो. म्हणजे प्रकृती रूपी जी स्त्री आहे तिला जो भगवंत रूपी पुरुष आहे ते बीज प्रदान करतात. तर हे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते बीज प्रदान करणारे परमपिता आहेत. हे जर सूत्र आपण व्यवस्थितरित्या उमजून गेलो तर पुढचा प्रवास अतिशय सोपा आहे. आणि जसं आपण आधी सुद्धा बघितलंय, भगवंतांनीच या भौतिक जगाची जी व्याख्या आहे 2 शब्दात अतिशय समर्पक शब्द आहेत. दुःखालय अशाश्वत, म्हणजे दुःखांचा आलय. काही सुख आणि असतात, म्हणतात लोक की सुख आणि दुःख एकाच नाण्याची बाजू आहेत, पण आपण बारकाईने बघितलं तर बऱ्याच दुःखांच्या सिरीजमध्ये एखादा वेळ असा येतो की थोडासा गॅप मिळतो, म्हणजे दुःख नसतात, ऍब्सन्स ऑफ मिझरीज. आणि कदाचित त्या गोष्टीला आपण सुख समजून आता कसा निवांत वेळ मिळाला, ह्याच्यासारखं सुख नाही असं समजून त्याला सुख समजतो. खरं सुख या भौतिक जगात नाहीच. जे काय आहे ते क्षणिक आहे आणि म्हणून अशाश्वतम. 3 प्रकारची जन्म मृत्यू जरा व्याधी आपण दुःख बघितलेलीच आहेत, जी कोणालाच नको असतात पण ती आपल्याला लादली जातात. आणि त्याच प्रकारे जसं आपण चित्रात बघतोय आदि दैविक, कधी पूर आला, कधी महामारी झाली, आता करोना जस्ट गेलाय का परत येतोय हे कोणालाच माहिती नाहीये. त्याचप्रमाणे अशी संकट येतात, वैश्विक स्तरावरची संकट, सुनामी येतात, कधी दुष्काळ पडतो, कधी भूकंप होतो, हे आपल्या हातात नाहीयेत, पण तरीही ती आपल्यावर लादली जातात पुन्हा पुन्हा, आणि कधी येतील कोणीच सांगता येत नाही. तर आदि दैविक, आदि भौतिक, बाकीच्या जीवांपासून आपल्याला होणारे क्लेश, मग तो एखादा डास असू दे किंवा आपला बॉस असू दे, ते क्लेश आपल्याला देतात, त्यांच्याकडनं आपल्याला क्लेश मिळतात. तिसरा आदि आत्मिक, म्हणजेच माझं शरीर आणि मी स्वतः, माझं मन, म्हणजे मनाचे जे विकार आहेत त्याच्याने ग्रासून कधी हायपर टेन्शन होतं, कधी स्ट्रेस होतं, कधी फार अँझायटी होते, आणि कधी भविष्याबद्दल अनिश्चितता. तर हे सगळे आतले जे गुण, अशा अनेक प्रकारे आपण फक्त या भौतिक जगामध्ये पुन्हा पुन्हा त्रिविध तापामध्ये जखडले गेलेलो आहोत. आणि इतकं सगळं करून तर काय, शेवटी मृत्यू आहेच, म्हणजेच अशाश्वत. जरी थोडं सुख मिळालं
तरी ते किती काळ टिकेल ह्याची काहीच गॅरंटी नाही, कारण प्रत्येक सुखाला एक अंत असतो. अशा प्रकारे एक आपण तुरुंगाशी आपण चर्चा केली होती, तुलना केली होती. आणि या तुरुंगामध्ये आपण हा प्रश्न पण विचारला होता, हे जे 3 गुण आहेत जे आपल्याला जखडून ठेवतात, जर मी आपल्याला प्रश्न विचारला की आपल्याला चॉईस दिला आहे की जेलमध्ये आपण आहात आणि तुम्हाला बांधण्यासाठी एक सोन्याची साखळी आहे, एक चांदीची साखळी आहे आणि एक तांब्याची साखळी आहे, तर कुठली साखळी तुम्ही प्रिफर कराल? हा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि कदाचित आपण ही चर्चा पण केली होती, तर नक्कीच सुज्ञ माणूस काय सांगेल? सोनं, चांदी किंवा तांब किंवा लोखंड हा प्रश्नच येत नाही, कारण साखळी ती साखळी, मला या साखळीतनं मुक्त करा, मग तो सोनं चांदी हा प्रश्न इरिलेव्हंट होऊन जातो. म्हणजेच काय, या अदृश्य साखळ्या ज्या आहेत ह्या आपल्याला म्हणजे आपण बघणार आहोत, त्याच्यातही क्लासिफिकेशन आहे सोन्याची, चांदीची आणि तांब्याची, पण तरीही अंतिमरित्या आपण ह्याच्यात बांधलेलो आहोत. तर का बांधलेलो आणि कसे बांधलेलो आहोत हे जर समजलं तर त्याच्यातनं सुटका कशी करून घ्यावी हे पण आपण नक्कीच समजू शकतो. तर हेच इकडे भगवंत सांगतायत, सत्व रजस तम, भौतिक प्रकृती सत्व रज तम या 3 गुणांनी बनलेली आहे. तर हे महाभाऊ अर्जुना, जीव जेव्हा या प्रकृतीच्या संपर्कात येतो, म्हणजे शरीरात प्रवेश करतो आणि शरीराशी निगडीत सगळ्या गोष्टींना आपल्याशी रिलेट करायला लागतो, तेव्हा तो या त्रिगुणांच्या प्रभावाखाली संपूर्णपणे बद्ध होतो. बरोबर. तर 3 गुणांचं आपण थोडंसं विश्लेषण करूया, सोप्या शब्दात आपण विचार आणि याच्यावर काही मग चर्चा पण करू शकतो. तर हे 3 गुण म्हणजे काय आणि त्याचा प्रभाव कसा होतो, तर हे आपण थोडक्यात इकडे बघू शकतो. लक्षणं काय आणि त्या प्रभावाखाली कशा प्रकारे कर्म होतात, तर ह्याची काही उदाहरणं बघू शकतो. तर हे चित्र जे बघताय तुम्ही हे फारच म्हणजे फॅमिलियर असेल. मला नक्कीच विश्वास आहे की या कॉलवर असलेला कोणीही व्यक्ती हात वर करणार नाही जर मी विचारलं तर तुम्ही हे माकडं आणि टोपीवाल्याची गोष्ट ऐकली आहे का, ऐकली नाही ना, तर असं विचारलं तर कोणीच म्हणणार नाही की नाही, सगळ्यांनी ऐकलेली असणार लहानपणी. तर मी ऑफकोर्स ती गोष्ट सांगणार आहे, पण आपण सत्व रज तम या 3 गुणांच्या अनुषंगाने आपण ही गोष्ट आज परत एकदा वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू, एका कोड्याच्या रूपात, आणि तुम्ही उत्तर द्यायचंय. म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तर गोष्ट अगदीच सेम आहे, काही फरक नाहीये. हा जो टोपीवाला आहे तर टोपलीमध्ये भरपूर टोप्या घेऊन चाललाय आपला विकायला शहराकडे. मध्ये थकून भागून एका वृक्षाच्या खाली सावलीमध्ये बघून सुखावतो आणि म्हणतो की थोडंसं खाऊन पिऊन घ्या, डब्यातली जी आणली भाकरी भाजी ती खाऊन आपण थोडीशी झोप काढू. जेव्हा विश्रांती घेऊन उठतो तर काय, त्या वृक्षावरची जेवढी माकडं आहेत त्यांनी सगळ्यांनी या टोपीवाल्याच्या डोक्यावरची टोपी बघून त्या टोपलीतल्या सगळ्या टोप्या पळवल्या. आणि आता प्रश्न आहे की त्या टोप्या मिळवायच्या कशा, बरोबर ना? तर ही गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. तर आपण हा जो टोपीवाला आहे त्याला आपण 3 कॅरेक्टर्स देऊया. 3 परिस्थितीमध्ये तो कशा प्रकारे प्रतिसाद देतो. तर जो 3 आपण टोपीवाले समजू शकतो. पहिला आहे तम्मू, त्याचं नाव असेल तम्मू टोपीवाला. तर ज्या क्षणी तो बघतो की या माकडांनी सगळ्या टोप्या घेतलेल्या आहेत, त्याचा क्रोध इतका अनावर होतो आणि आदळापट करतो आणि मटकन खाली बसून डोक्यावर हात मारतो की बाबा रे, झालं, मी इतके प्रचंड मेहनत घेऊन या सगळ्या टोप्या आणल्या होत्या आणि आता सगळ्या माकडांनी पळवून नेल्यात, आता मला कुठलंच पुढे काही दिसत नाहीये, मी काय करू बाबा, माझं नशीबच फुटकं आहे, मला कधीच या बिझनेसमध्ये कधीच मला यश मिळालेलं नाही, माझं सगळं जीवनच व्यर्थ आहे आणि आता तर मी अगदी हेल्पलेस कंडिशन मध्ये आहे, मी आता सोडून देऊन हे सगळं, असं म्हणून मटकन खाली बसून जातो. तर ही झाली तम्मूची गोष्ट, बरोबर ना? दुसरा आहे रज्जू. रज्जू टोपीवाला जो आहे तो जर असता तिकडे तर त्याने काय केलं असतं? तर ज्या क्षणी तो बघतो की माकडांनी घेतलंय, इतका क्रोध येतो त्याला
दगड घेतो, मारायला लागतो, आदळापट करतो, उड्या मारतो, माकडाच्या हात खेचायला जातो, इकडे धावतो, तिकडे धावतो, विचार करतो आता काय करू काय करू. अशा प्रकारे सळो की पळो करून सोडतो, पण शेवटी त्याला टोप्या मिळत नाहीत, कारण माकडं पण तेवढीच हुशार असतात. तर ही झाली रज्जूची गोष्ट. आता सत्तू जो तिसरा आहे, सत्तू टोपीवाला जर असता या ठिकाणी, तर त्यांनी 2 मिनिटं विचार केला असता की बाबा रे, आता हे तथ्य आहे की टोप्या गेलेल्या आहेत. मग तो निरीक्षण करतो की माकडं आणि त्यांचा स्वभाव काय. तर माकडं जी जनरली कशी असतात, फक्त निरीक्षण करतात आणि कॉपी करतात. म्हणजे त्यालाच एक जसं समोरचा माणूस करतो तेच करायला जातात. तर हे तो स्वतःच्या निरीक्षणाने हेरतो, कारण तो विचार करतोय शांतपणे. म्हणजे अगदी त्रास, त्यालाही दुःख होतं क्षणासाठी की अरे माकडांनी माझ्या टोप्या नेला, हृदयामध्ये धस्स होतं. पण तरीही इमिजिएटली रिॲक्ट न करता ही टेक्स अ पॉज, टेक्स अ बॅक स्टेप, थिंक्स फॉर अ व्हाईल, आणि विचार करून तो एक स्ट्रॅटजी बनवतो. तो विचार करतो की ह्या माकडांचं, आणि इतकी संख्येमध्ये माकडं आणि मी एकटा, माझी कुठलीच ऐपत नाही की मी ह्यांच्यावर विजय पाहू शकेन. तर अशी कुठली युक्ती करावी बरं की जेणेकरून माझ्या टोप्याही मिळतील आणि काही नुकसानही होणार नाही. तर थोडासा विचार करून तो माकडांचं निरीक्षण करून म्हणजे कन्क्लुजनला येतो की बाबा रे, जर आपण माझी टोपी जर मी खाली जोराने आपटली, जसं आपण ओरिजिनल गोष्टीमध्ये ऐकलंय, तर कदाचित ही माकडं सुद्धा त्यालाच कॉपी करतील. आणि अशी युक्ती करून आपल्याला माहितीच आहे, जशी तो टोपी खेचून जोराने त्या टोपलीत फेकतो, माकडं सुद्धा काहीतरी अप्रूप आहे आणि आपण ह्याच्यासारखंच करवा म्हणून ते पण लगेच टोपी घेतात आणि टोपलीमध्ये फेकतात. आणि सुगण्यास सांगणे न लागे, शेवटी काय होतं, ज्या क्षणी शेवटची टोपी पडते, हा टोपली उचलतो आणि तिकडनं निघून जातो. म्हणजेच परिस्थिती तीच, माकडंही तीच, कॅरेक्टर्स हे तेच, आणि तो टोपीवालाही तोच. फक्त परिस्थितीला प्रतिसाद कसा दिला या गोष्टीवर त्याचं यश किंवा अपयश. बरोबर ना? पहिल्या केसमध्ये तम्मू जो आहे तो संपूर्णपणे निराश होऊन डोक्यावर हात मारून मटकन तिकडेच बसून गेला, जीवनात आता पुढे काहीच करता येत नाही असा विचार करून. रज्जू जो आहे तो आदळापट करत करत कितीही त्याने त्रागा केला, क्रोधित झाला आणि खूप उत्साही झाला, तरीही त्याला त्याच्यात यश मिळालं नाही. आणि सत्तू मात्र जो आहे तो शांतपणे विचार करून त्याच परिस्थितीवर कशा प्रकारे करावी हा विचार करून त्याने प्रतिसाद दिला. आणि तेव्हा मात्र, तर इंग्रजीमध्ये म्हण आहे ना की यू कॅनॉट चूज द एन्व्हायरमेंट अराउंड यू और सिच्युएशन्स अराउंड यू, बट यू कॅन ऑलवेज चूज युअर रिॲक्शन टू दोज सिच्युएशन्स विच विल डिटरमाइन युअर सक्सेस और फेलियर. जीवनामध्ये यशस्वी होण्याचा हा एक वन ऑफ द मंत्र आहे की कशा प्रकारे आपण परिस्थितीला तोंड देतो. फक्त परिस्थिती आली म्हणून गांगरून न जाता आपण त्याला तोंड देण्यासाठी समर्थ व्हायला पाहिजे. हे कधी होतं, जेव्हा जशी आपण नावं जी सांगितली, जे कोड मी सांगत होतो तुम्हाला, सत्तू रज्जू तम्मू, म्हणजे हे 3 गुण जे आहेत त्याची जर लक्षणं बघितली तर आपण नक्कीच समजू शकतो की हे 3 टोपीवाले कुठल्या गुणांच्या प्रभावाखाली होते. तर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सत्व गुण जो आहे, जे व्यक्ती सत्वगुणांच्या प्रभावाखाली असतात त्यांची कर्म जे आहे ते शांतपणे विश्लेषण करून नंतर कृती करतात. फर्स्ट थिंक अँड देन ऍक्ट. फक्त अविचारीपणे काही कृत्य करणे आणि मग त्याच्यावर विचार करणे अशी कृत्य करत नाही. हा झाला सत्वगुणाचं एक लक्षण. रजोगुण म्हणजे अस्वस्थ, नेहमी चंचल, सारखं पळत राहणे, कुठलं तरी ध्येय आहे त्याच्या मागे पळत राहणे. म्हणजे कधी कधी आपण ते रस्त्यावर बघतो ना, अतिशय 120, 140, 180च्या स्पीडने जात आहेत. जर त्यांना थांबून विचारलं, ओ साहेब 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 कुठे जात आहे, कुठे जात आहे, चाललोय चाललोय चाललोय, पण नेमकं कुठे जात आहे त्यांना माहित नाही. फक्त स्पीडने पळत राहणे. असंच काहीसं आपण आपल्या जीवनात सुद्धा कधी कधी करतो. नोकरी आहे, धंदा आहे, एज्युकेशन आहे, कुठले आपले गोल्स आहेत, त्याच्या मागे अतिशय धावत राहणं, पण नेमकं त्याच्यातनं काय साध्य करायचंय हा कधी कधी आपण विचार करत नाही. तर ते झालं रजोगुण. आणि तमोगुण म्हणजे मात्र संपूर्णपणे गोंधळलेला, भीती, मनामध्ये भीती, अनिश्चितता, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या एकदम प्रॉमिनंट सेंटिमेंट्स आहेत तमोगुणातल्या व्यक्तीशी.
तर म्हणूनच सत्वगुण जो आहे, आपण थोडस अजून म्हणजे डोकावून बघितलं तर तो अशा प्रकारे का प्रतिसाद देतो? कारण तो संपूर्णपणे ज्ञान, म्हणजे तो दिव्य ज्ञान जे आहे ते समजून उमजून त्या ज्ञानाद्वारे मी शरीर नाही, मी आत्मा आहे, अशा प्रकारे जे ज्ञान आहे तो ते समजून मग त्याप्रमाणे कार्य करतो. आणि म्हणूनच तो योग्य दृष्टिकोनातनं प्रत्येक गोष्टीला बघू शकतो आणि त्याच्याकडे एक स्पष्ट सृजनशील विचार आहे, जेणेकरून तो सगळ्या समस्यावर मात करू शकतो. तर अशा प्रकारे सत्वगुण जो आहे, म्हणजे आपण खास करून जे संतांचे चरित्र वाचतो त्यांच्या चरित्रामध्ये नक्कीच आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ही जी लक्षणं आहेत ती नक्कीच आपण बघू शकतो. त्याच प्रकारे रजोगुणाचा जे गुणधर्म आहेत हे तुम्ही ऑब्झर्वेशन स्किलने सुद्धा बघू शकता, किंवा स्वतःच्या जीवनात किंवा इतरांच्या जीवनात तुमचे जे अनुभव आहेत त्याच्याशी तुम्ही कोरिलेट करू शकता. रजोगुणाचे काय गुणधर्म आहेत? तर नेहमी पूजा, लाभ, प्रतिष्ठा, माझं स्टेटस आणि माझा जो रुतबा आहे तो भंग होणार नाही याची भयंकर काळजी घेणे. आणि एखादी इंद्रिय भोगाची वस्तू असेल त्याच्या प्रती अतिशय लोभी, मग तो पैसा असू दे, एखादी स्त्री पुरुष असू दे, संघ असू दे, प्रॉपर्टी असू दे, किंवा काही मान असू दे, कुठलं पद असू दे. आता मी उदाहरणं द्यायची गरज नाही, असंख्य लाखो उदाहरणं आपल्या समाजात वावरतात. पॉलिटिक्स असू दे, स्पोर्ट्स असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये अशा प्रकारची अतिमहत्वाकांक्षा जी असते त्याच्याशी जोडलेले लोक आपण नक्कीच बघतो. तर ह्यांची एक वैशिष्ट्य अशी असतात की ती भयंकर आसक्त असतात आपल्या कर्माशी. म्हणजे कधी कधी आपण ऐकतो ना, कर्म ही पूजा आहे. पण कर्म पूजा कधी होते? जेव्हा त्या कर्माचं फळ आपण भगवंतांच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा ठेवतो. नुसतं कर्म केलं तर ते वायफळ कर्म करण्यासारखं, म्हणजे वाया जाणारं कर्म असू शकतं. हा आपण विचार नक्कीच केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आसक्त होतो, मग आपण जसं आधी बघितलं, क्रोधात भवती समोहात स्मृती विभ्रम. तर काम जेव्हा अपूर्ण होते, एखादं भयंकर आसक्ती आहे पण आपली योग्यता नाही आणि त्यामुळे परमात्म्याप्रमाणे सँक्शन न मिळाल्यामुळे जर ते फळ मिळालं नाही तर काय होतं? फ्रस्ट्रेशन, म्हणजे क्रोध येतो. आणि जर ते मिळालं तर आसक्ती अजून वाढते, म्हणजे लोभ वाढतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी नुकसानच. इधर तुम्ही क्रोधात येऊन संपूर्ण आपल्या विचारांचा आणि अवतीभोवतीलची जी परिस्थिती आहे त्याचा नाश करून घेता. क्रोधात भवती समोहात स्मृती विभ्रम. स्मृती विभ्रमात बुद्धिनाशात प्रणश्यती, म्हणजे संपूर्ण नाश होतो शेवटी. आणि लोभ झाला, जर ते फळ मिळालं जरी, इतका आसक्त होऊन तो लोभ येतो आणि त्या आसक्तीला कधी लिमिटच नसते. बरोबर ना? एक पहिलं आपलं जे असते ते छोटे घर, आपली एक खोली असावी, स्वतःची असावी, भाड्याची नसावी, असा एक उदात्त विचार असतो. मग लोन काढतो, पहिली खोली येते, वन रूम किचन येते, सुखी राहतो. माणसाला वाटतं वा, आता आपण अगदी सुखाने शेवटपर्यंत राहू शकतो. पण नंतर शेजारी पाजारी डोकावून बघतो, अरे आपली मुलं मोठी होतील, मग त्यांना एखादी रूम पाहिजे, बिचारे स्टडी कसे करणार, त्यांना प्रायव्हसी पाहिजे, मग 2 BHK 3 BHK. मग परत विचार येतात की अरे माझा अमका तमका भाऊ, त्याने बघा एवढा यंग एज मध्ये स्वतःचा रो हाऊस बांधलेला आहे, तो अमका तमका शेजारी बघा आता आपलं घर सोडून स्वतःचा प्लॉट घेऊन बंगला बांधतोय, मग आपण काय करतोय? मग आपणही तसं करू. म्हणजे जी आसक्ती असते त्याला कुठलाच अंत नसतो. आणि अशा प्रकारे तणावपूर्ण काळामध्ये तो दीर्घ अवस्थेमध्ये बऱ्याच काळापर्यंत असा चालत राहतो. आणि म्हणूनच कुठेच लक्ष केंद्रित करणं त्याला शक्य होत नाही. आणि तमोगुण हे अतिशय समर्पक वैशिष्ट्य म्हणजे झोपणे आणि आळस ह्याच्या व्यतिरिक्त त्याला जीवनात काहीच दिसत नाही. ईट अँड मेक मेरी हा त्याच्या जीवनाचा मूलमंत्र. म्हणजे खास करून असे लोक जे असतात, बऱ्याच वेळेला आपण बघतो अंमली पदार्थांच्या अंमलाखाली, व्यसनाखाली गेलेले असतात. अतिशय जास्त प्रमाणात धूम्रपान करणे, मद्यपान करणे आणि अशा विकृत ज्यांना म्हणतात, जी साधनं आहेत इंद्रिय तृप्तींची, म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी चांगली साधनं पण आहेत. चांगलं अन्न खाऊन किंवा चांगल्या ठिकाणी आपण निसर्गाशी जोडून सुद्धा आपण आनंद मिळवू शकतो. पण अशा प्रकारे जे विरुद्ध कर्म आहेत त्या कर्मामध्ये आनंद प्राप्त करण्याचा तो म्हणजे निष्फळ जे प्रयत्न करतो
आणि त्याच्या तशा योजनांमध्ये तो पुढे जातो. आणि सारखं पोस्टपोन, कुठलंही काम आज करे सो कल, कल करे सो परसो, अशी प्रकारची त्याची भावना असते. आणि म्हणूनच ओव्हरऑल जर आपण बघितलं तर अतिशय उदास असणारे, एकाकी, गोंधळलेले, घाबरलेले, आणि जीवनात काही करायचं असेल तर दुसऱ्यावर अवलंबून. म्हणजेच काय, जे वस्तुतः चुकीचं आहे ते बरोबर समजणे आणि जे खरोखर बरोबर आहे शास्त्रोक्त पद्धतीने त्याला चुकीचं समजणं, अशा काही गोंधळात तो पडलेला असतो. तर शास्त्रामध्ये, आता ही आमची तुमची गोष्ट नाही, पण ही अनादी कालापासून, कारण 3 गुण जे आहेत ते अनादी कालापासून आहेत. तर शास्त्रामध्ये, इतिहासामध्ये जरी डोकावलं, रामायणामध्ये, तर तुम्हाला जी 3 पात्र दिसत आहेत, तुम्ही स्वतःही सांगू शकता, बरोबर ना? जर आपण म्हटलं की या तिघांपैकी आता जे आपण लक्षणं बघितली, तर सत्व गुणामध्ये कोण होतं स्थित? विभीषण. बरोबर, अतिशय बरोबर. कारण रावणासारखा जो पापी व्यक्ती आहे, स्वतःचा भाऊ आणि त्याचे जे सहकारी, इतका कुसंग असून सुद्धा संधी मिळाली सत्संगांची, तेव्हा बघितलं भगवान श्रीराम स्वतः आलेले आहेत आपल्या भक्तांबरोबर, त्वरित संधी न दवडता त्यांनी सत्संगाचा स्वीकार केला. म्हणून दूरदृष्टी दाखवली विभीषणाने. तेच जर रावण जर बघितलं आपण, अपरिमित सत्ता, म्हणजे ज्याच्याकडे अशी उदाहरणं आहेत, मंदोदरी सारख्या एकापेक्षा एक सुंदर महाराण्या, असंख्य महाराण्या, अमाप ऐश्वर्य, अगदी सगळे देवी देवता त्यांच्या पायाशी लोळण घालतील एवढं ऐश्वर्य आणि एवढी सत्ता सुद्धा, हा फक्त काम वासनेद्वारे अंध होऊन भगवंतांच्या शक्तीला उपभोगायची इच्छा दाखवतो. आणि म्हणूनच रजोगुणाचं जर द्योतक आपण म्हणू शकतो तर रावण. आणि त्याच प्रकारे कुंभकर्ण, म्हणजे त्याला ते वरदानाची गोष्ट असू दे, म्हणजे काही बॅकग्राऊंड असू दे, पण फक्त झोपणे, खाणे पिणे आणि झोपणे, अशा प्रकारे त्याचं जीवन जे व्यतीत होतंय, झोपण्यामध्ये आनंद मिळतोय. तर हे इतिहासात सुद्धा अनादी कालापासून आपण जे व्यक्ती बघतो, या 3 गुणांमध्ये आपण त्यांना नक्कीच विभाजन करू शकतो. तर ही उदाहरणं का देतो? कारण आपण अवतीभोवतीलचे जे गोष्टी आहेत आणि स्वतःच्या जीवनात जर आपण थोडंसं एक अनालिसिस केलं तर नक्कीच आपण समजू शकतो की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या गुणांच्या प्रभावाखालीच बहुतांशी सगळ्यांची कर्म ही होत असतात. तर आपण हे पुढे बघतो. आणि तमोगुणात अर्थातच आपण बघतो की तमोगुणात जो व्यक्ती काम करतोय, कर्म करतोय, कदाचित त्याच्या जीवनामध्ये पुढे जाऊन सुद्धा एक लॉंग टर्म बघितलं तर आत्मविश्वास नेहमीच कमी असतो, नैराश्य येतं, कधी कधी भयंकर नकारात्मक विचार येतात, आणि मग आत्महत्येसारखे सुद्धा गोष्टी ह्याच्यातनं घडू शकतो. आणि नाही जमलं तर एखाद्या एक भ्रमित अवस्थेमध्ये मद्यपान किंवा अंमली पदार्थांचं सेवन करून तो एक वेगळ्या दुनियेत आनंद शोधायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या उलट आपण रजोगुण बघितलं, जरी ऊर्जा भयंकर असते, पण स्वतःबद्दल आत्मचिंतन करण्यासाठी त्याच्यासाठी वेळ नसतो. आणि म्हणूनच रजोगुणी जो व्यक्ती असतो नेहमी तणावाखाली असतो. आणि अशा प्रयत्नांमध्ये मात्र त्याला फक्त शारीरिक नव्हे, मानसिक तणावाचा सुद्धा सामना करावा लागतो. आणि शेवटी आपण ते म्हणतो ना, बर्नआउट केसेस, म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये, पॉलिटिक्स आहे, स्पोर्ट्स आहे, आर्ट्स आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण अशी उदाहरणं बघतो की खूप स्पीडने जातोय आणि शेवटी मात्र बर्नआउट होऊन अगदी दुसऱ्या दिशेला, म्हणजे संपूर्णपणे वैरागी झालेला आहे. बोथ एक्स्ट्रीम, पेंडुलम सारखं. पण जेव्हा सत्वगुणात जेव्हा असतो, तो सगळ्यात अतिशय उत्तम जो भगवंतांनी सांगितलेला आहे, चांगली परिस्थिती, जिकडे तुमच्याकडे उत्साह पण आहे आणि तणाव तुम्ही नियंत्रणात ठेवलेला आहे, आणि साधारणपणे शांतपूर्ण तुम्ही विचार करता, आशावादी पॉझिटिव्ह थिंकिंग करता, आणि अशा प्रकारे शरीर आणि मन ह्याची निगा राखून तुम्ही आपलं कॉन्शियसनेस जे आहे त्याला निरोगी ठेवता. म्हणूनच सत्वगुणामध्ये आपण जितके जास्त कर्म करू, तेवढे आपल्या जीवनातले संघर्ष आणि जे त्रास आहेत, म्हणजे परिस्थिती चेंज होणार नाही, पण आपण त्यांना सहन करण्याची जी शक्ती आहे ती जास्त चांगल्या प्रकारे आपण ती शक्ती घेऊ शकतो. तर अर्जुन पुढे विचार करतोय की यातला कुठला गुण जास्त प्रभावशाली होण्याचा प्रयत्न करतो का? तर नक्कीच जेव्हा हे 3 गुण आपण म्हणतो, तर असं आपण म्हणू शकत नाही की हा व्यक्ती जो आहे तो तमोगुणीच, आपण रबर स्टॅम्प लावू शकत नाही, किंवा हा जो आहे तो रजोगुणीच आहे, पॅशनेट पर्सन आहे.
असू शकते प्रामुख्याने, पण इवन एकाच व्यक्तीच्या जीवनात हे 3 गुण वेगवेगळ्या वेळी सुद्धा येऊ शकतात. उदाहरणादाखल आपली जी वेळ काळ आहे, जर आपण स्वतःचं उदाहरण बघितलं, खास करून जेव्हा पहाटेचा ब्रह्ममुहूर्त असतो, आपल्या सगळ्यांना अनुभव आलेलाच असेल. जर आपण एखादं देवाचं नाव घेतलं किंवा भगवद्गीता वाचून घ्यायचा प्रयत्न केला, तर अतिशय चांगलं वातावरण असतं आणि जे वाचतो किंवा जे जप करतो तो अतिशय चांगला प्रभाव आपल्या जीवनावर येतो. म्हणजेच जीवनातली वेळ सुद्धा या 3 गुणांमध्ये, काल जो आहे तो 3 गुणांमध्ये विभागलेला आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे साधारण 2 तास सूर्योदयाच्या आधीचे 2 तास. तर ह्या काळात सर्वत्र शांतता असते, देवी देवता वातावरणात फिरत असतात, जास्त डिस्टर्बन्स नसतो, पहाटेची वेळ असते. त्या काळात आपण सगळ्यात महत्वाची कामं जीवनातली, भगवंतांचे नामस्मरण, भगवंतांच्या दिव्य ग्रंथांचं वाचन, पण अशा जर आपण गोष्टी करू शकलो तर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि अर्थातच जायला लागतो, उशीर होतो तसा रजोगुण प्रादुर्भावित होऊ लागतो, प्रादुर्भाव वाढतो. कृपया म्यूटवर ठेवावे. तर आपण बघतो जसं सूर्य मध्यानी येऊ लागतो, आपणही पॅशनेट होतो की हे करायला पाहिजे, ती मीटिंग आहे, ते कार्य संपन्न करायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे, ह्यांना भेटायला पाहिजे. तर असा रजोगुण सुद्धा आपल्या जीवनात जास्त प्रादुर्भाव घेतो. आणि मग मात्र गलित गात्र झाल्यावर जो व्यक्ती थकून भागून येतो आणि रात्री मात्र तमोगुणाच्या प्रभावाखाली संपूर्णपणे जातो. म्हणजेच काय की हे जे 3 वेळ काळ आहेत ते सुद्धा या 3 गुणांच्या प्रभावाखाली दिसतात. आणि खास करून आजकाल जी प्रवृत्ती आहे नाईट लाईफ, जे एक आसुरी प्रवृत्ती म्हणू शकतो, की रात्री सगळ्या प्रक्रिया करायच्या, फिरायचंय, खायचंय, प्यायचंय, त्याच्यामुळे हा तमोगुणी जो प्रभाव आहे तो अजूनही वाढीला लागतो. कलियुगाचं दुर्दैव आहे की अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे आपण जे संतांच्या वाणी ऐकतो, नेहमीच सत्वगुण म्हणजे पहाटेची वेळ सगळ्यात चांगली, आणि जास्तीत जास्त आपण महत्वाची कामं पहाटे करून लवकर निजे लवकर उठे त्यास काय म्हणायचे ते, त्याला देव दिसे, अशी एक म्हण असायची, बरोबर ना? तर त्याच जीवनशैलीमध्ये जसे आपले पूर्वज अतिशय सुखाने जगायचे. म्हणजे मला आठवतंय की लहानपणी गावी जेव्हा सूर्यास्त झाला की एका अर्थी दिवस संपला. म्हणजे आम्ही कुठे खेळायला गेलेलो असू कोणाच्या घरात, आणि त्या काळी गावामध्ये दिवे पण नसायचे, रात्र झाली, सूर्यास्त झाला, एखादी दिवली लावलेली असायचे, भगवंतांचे नामस्मरण करायचे आणि आहे तिकडे झोपून जायचे. मग दुसऱ्या दिवशी ते उठवायला येतील, मग पहाटे पहाटे उठून पुन्हा एकदा कामाला लागायचं. तर अशी अतिशय नैसर्गिक जीवनशैली होती. पण आज मात्र हे सगळं चक्र उलट झालेलं आहे, कारण आपण नाईट शिफ्ट करतो, मग सगळ्या गोष्टी रात्री कशा करायच्या आणि दिवसा मात्र झोपा काढायच्या. हे सगळं चक्र जे आहे जीवनाचं ते उलट झालेलं आहे. आणि कदाचित त्यामुळेच हे जे सगळे विकार आहेत, मनाचे विकार आणि शरीराचे विकार, ह्यांचा प्रादुर्भाव समाजामध्ये आपण प्रमुखतेने बघायला लागतोय, म्हणजे ऑब्झर्व करतोय. तर हे आपण खूप विचार करायला पाहिजे या गोष्टींची. आणि तोच विचार अर्जुन सुद्धा करतोय की बाबा रे, या गुणांच्या प्रभावाखाली परिणाम काय होतात. तर ह्याला मात्र आपण नक्कीच समजू शकतो, याची चर्चा आधी पण केलेली आहे. जे 3 गुणांचे विश्लेषण, कृतीचे परिणाम आणि पुढचा जन्म, जर एक तक्त्याच्या स्वरूपाने बघायचं झालं तर आपण आत्ताच बघितलं की तमोगुणाच्या प्रभावाखाली आपण जी कर्म करतो त्याला फक्त भ्रमितच होणं आणि दुर्दैवाने या जीवन मृत्यूच्या चक्रात पुन्हा पुन्हा जाण्याची सुसंधी ज्याला म्हणता येईल त्यांच्या दृष्टीने, तीच मिळत राहते. मग आपण कुत्री, मांजरं कुठल्याही योनीमध्ये प्रवेश करून पुन्हा आपला प्रवास तसाच चालू ठेवतो. आणि रजोगुणात आपण बघितलं की मानसिक दुःख शेवटी दुःखच वाटायला येतं, कारण लोभ तुम्हाला कुठेच सुखाकडे नेऊ शकत नाही, चिरंतन सुखाकडे, तो क्षणिक असतो आणि शेवटी दुःख वाटायला येतं. आणि सत्वगुणी मात्र आपल्या धार्मिक कृतींच्या परिणामाने आपलं ज्ञान विकसित करून चांगल्या दिशेने पुढे मार्गक्रमण करतो. आणि त्याच्याहून मोठं म्हणजे दिव्य ज्ञान, ज्याची चर्चा भगवंत शेवटच्या सेक्शनमध्ये करणार आहेत. तर आपण स्वतः जर आपल्या जीवनात हा अध्याय वाचून, आणि माझा अनुरोध आहे की तुम्ही हा क्लास झाल्यावर हा जो अध्याय, छोटासाच अध्याय आहे पण प्रभुपादांची दिव्य तात्पर्य वाचून स्वतःसाठीच अनालिसिस करू शकता की मी कुठल्या गुणामध्ये प्रादुर्भावाने माझ्या जीवनात कुठल्या प्रामुख्याने गुण प्रभाव करतोय. जर मी शांत आहे,
अतिशय तजेलदार ऊर्जेने भरलेला आहे आणि आनंदी असतो, इतरांना मदत करावीशी वाटते, तर कदाचित आपण सत्वगुणाच्या प्रभावाखाली आहोत, जी चांगली गोष्ट आहे. पण मुख्यत्वे करून, जास्त करून मला अतिशय जास्तीत जास्त इच्छा आहेत आणि नेहमी मला काही ना काहीतरी मिळवायचंय, ही जी प्रबळ इच्छा असेल आणि त्यामुळे मी अस्वस्थ असेल, तर नक्की आपण समजू शकतो की रजोगुणाच्या प्रभावाखाली आहोत. आणि सगळं जाऊ दे मरू दे, जे आपलं नेहमी डायलॉग असतो की आता बस, हे सगळं माझं, आता मला हे काही सहन करायची शक्ती राहिलेली नाहीये, सगळं विसरून जा, टू हेल्प विथ एव्हरीथिंग, जे इंग्रजीमध्ये म्हणतात, आणि म्हणजे जस्ट रिट्रॅक्ट फ्रॉम द सिच्युएशन, परिस्थितीपासून पळ काढणे ज्याला म्हणतात, तसे जर आपले विचार असतील तर आपण नक्कीच समजू शकतो की आपण तमोगुणाच्या प्रभावाखाली आहोत. तर ज्या ज्या गुणामध्ये आपण आहोत त्या गुणाप्रमाणेच भगवंत सांगतायत की त्या ते गंतव्य स्थान तुला नक्कीच, जीवात्म्या तुला नक्कीच मिळेल. जसं भगवंत इकडे सांगतायत 18व्या श्लोकामध्ये, ऊर्ध्वम गच्छती सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तमसा. हेच आपल्याला इकडे सांगितलेलं आहे. भगवंत सांगतायत सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात, म्हणजे देव लोकांमध्ये, जिकडे फक्त जन्म मृत्यू जराव्याधी नसतं, त्या लोकांकडे प्रयाण करतात. रजोगुणी मात्र याच पृथ्वी तलावर आपण मध्यम ठिकाणी आहोत, मध्ये तिष्ठन्ति राजसा, आणि तमोगुणी मात्र नरक लोकांमध्ये त्यांचं अधपतन होतं. आणि शुद्ध सत्व, ज्याची आपण चर्चा करणार आहोत, त्यांचं स्थान मात्र भगवंतांच्या शाश्वत धामामध्ये नेमलेलं आहे. तर अशा प्रकारे शेवटचा जो सेक्शन आहे, साधारणतः 7 मिनिटं राहिलेली आहेत, त्याची आपण चर्चा करू. भगवंत शेवटी सांगतायत की बाबा रे, जरी हे 3 गुण आणि ह्या 3 गुणांच्या प्रभावाखाली माझ्याच मायाशक्तीने तुम्ही सगळे जीवात्मे बद्ध झालेले आहात, तरी माझी प्रबळ इच्छा आहे, म्हणजे भगवंतांची इच्छा आहे की तुम्ही या 3 गुणांच्या परे जाऊन जे शुद्ध सत्व आहे, ज्याला शुद्ध सत्व गुण आहे, त्याच्या प्रभावाखाली या जगामध्ये राहायची कला जर शिकलात तर नक्कीच तुम्ही या जीवनात यशस्वी व्हाल, पण ह्याच्या पुढचा जो प्रवास आहे तो सुद्धा तुमचा यशस्वी होईल, म्हणजे शुद्ध सत्व. तर ह्याच्यात प्रभुपादजी म्हणतात की प्रकृतीचे 3ही गुण असेल तरी मनुष्य जर निश्चयी असेल तर त्याला सत्वगुणाचा कृपालाभ नक्कीच होऊ शकतो, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तो विशुद्ध सत्वगुणात स्थित होऊ शकतो. आणि यालाच वसुदैव कुटुंबकम ज्याला म्हणतात, वसुदैव अवस्था ज्याला म्हणतात, ती अवस्था आपण नक्कीच घेऊ शकतो. तर मी काय विचार करतो, कसा बोलतो, या सगळ्या गोष्टीवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजेच चुकीच्या गोष्टींची आसक्ती आणि योग्य गोष्टींचा तिरस्कार करायला पाहिजे का? नाही, उलट आहे, बरोबर ना? चुकीच्या गोष्टींचा तिरस्कार आणि योग्य गोष्टींची आसक्ती, हे सोपा नियम जर आपण बघितला तर आपण तमोगुणी असू दे, रजोगुणीच्या प्रभावाखाली असू दे, सत्वगुणात कसं प्रयाण करावं आणि त्याच्याहून पुढे जाऊन शुद्ध सत्वात कसं स्थित व्हावं हे आपण समजू शकतो. तर म्हणायला तर सोपं आहे, जसं आपण बघतोय, साधे नियम जर आपण पाळले, म्हणजेच जे 4 डोंट्स दिलेले आहेत, मांसाहार न करणे, जुगार न खेळणे, अवैध स्त्री संग, व्यभिचार न करणे, तर अशा प्रकारे आपण जेव्हा आपलं पालन करतो, या बेसिक जे नियम आहेत, तर नक्कीच आपण तमोगुण किंवा रजोगुणाच्या वर जाण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. म्हणजे कधी कधी असं वाटतं की नियम पाळणे म्हणजे फारच बंधनकारक आहे, पण सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही उदाहरण म्हणजे ट्रॅफिक सिग्नल, एक प्रकारे आपण नियम पाळतो, रेड झाला की थांबणे, येलो झाला की स्लो करणे वगैरे. पण तुम्ही बघत असाल, खास करून शहरामध्ये जे राहतात, एक व्यक्तीने जरी सिग्नल तोडला आणि त्यांच्या मागे सगळे लागले, तरी क्षणार्धात जो एक बिझी जो चौक असतो त्याच्यामध्ये सगळ्या ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ होतो. म्हणजेच काय, नियम पाळणे हे दरवेळेला वाईट आहे असं नाही. इनफॅक्ट नियम पाळून आपण चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करू शकतो. आणि म्हणूनच भगवंतांनी जे नियम दिलेले आहेत की बाबा रे, या गोष्टींच्या मागे लागू नको, कारण हे पाशवी वृत्तीचे गुण आहेत. म्हणजेच छोट्याशा एक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण एखाद्याचं मांस खाणं किंवा रक्त पिणं किंवा अंमली पदार्थांच्या नशेखाली जाणं किंवा वैदिक शास्त्रामध्ये दिले त्याच्या विरुद्ध जाऊन व्यभिचार करणं, जुगार खेळणं,
ह्या गोष्टीमधनं आनंद मिळवण्यापेक्षा सात्विक आहार घेऊन जर आपण आनंद मिळवला, साधी वेशभूषा घेऊन आहार मिळाला, तर नक्कीच आपण नियम पाळून सुद्धा आनंदी राहू शकतो. तर अगदी साध्या गोष्टी दिलेल्या आहेत. पत्रम पुष्पम फलम तोयम, कडधान्य भाज्या निसर्गाने भरभरून दिलेला आहे. आणि भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की तेच जे अन्न आहे ते जर तू भगवंताला अर्पण करून खाल्लंस तर तेच अन्न कर्ममुक्त आहार म्हणून तू प्राशन करू शकतो. म्हणजेच काय, कुठलीही गोष्ट, मग ते व्हेजिटेबल जरी असतील तरी त्याच्यात कर्म इन्व्हॉल्ड आहे, कारण दे आर ऑल्सो ह्युमन, दे आर ऑल्सो लिव्हिंग बीइंग्स. पण भगवंतांनी सँक्शन केलेले आहेत आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण त्यांना अर्पण करून खातो, तेव्हा त्याच्यात मिळालेले कर्म हे अकर्म ह्याच्यात गणले जातात. आणि म्हणूनच शुद्ध सात्विक आहार, साधा पोशाख म्हणजे काय की माझं शरीर आणि त्याचं काय म्हणतात त्याला रक्षा करण्यासाठी जो काही मिनिमम जो ड्रेस आहे तो मी घालीन, पण फक्त समोरच्याला अट्रॅक्ट करण्यासाठी मी पोशाख असा भडक काही पोशाख करून समोरचा व्यक्ती, मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी नसून माझ्या शरीराच्या संवर्धनासाठी मी पोशाख घातला तर सात्विक पोशाख सुद्धा आपल्याला आनंद देऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे घरामध्ये सात्विक वातावरण जर आपण निर्माण केलं, म्हणजे अगदीच सात्विक वातावरणासाठी दरवेळेला देवळात जाण्याची गरज नाही. भक्तांच्या इस्कॉनमध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या घरात भगवंतांचं सुंदर एक स्थान असतं. संध्याकाळी आल्यावर सगळी जी फॅमिली आहे ती एकत्र बसते, भगवंतांचं नामस्मरण करते, थोडंसं कीर्तन करते. ब्रह्ममुहूर्तामध्ये चॅन्टिंग केलं जातं, भगवंतांचे दिव्य ग्रंथ वाचले जातात एकत्र बसून. तशा प्रकारे जर वातावरण आपण शुद्ध सत्व निर्माण केलं तर नक्कीच घरातल्या सगळ्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊन आपण ऍज अ टीम आपण भगवंतांच्या सेवेच्या दिशेने जाऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे संघ. जर आपल्या ऑफिसच्या वेळेमुळे आपल्याला शक्य नसेल, वीकडेज मध्ये शक्य नसेल, तर ऍटलिस्ट वीकेंडमध्ये शनिवार रविवारी, आता भगवंतांच्या प्रभुपादांच्या कृपेने इस्कॉन सारख्या अनेक संस्था आहेत आणि खास करून आंतरराष्ट्रीय भावनामृत संघ जो आहे त्यांच्या कृपेने प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये सेंटर्स आहेत, जिकडे फक्त मंदिरं हे विग्रह पूजेसाठी नसून ते विग्रह जे आहेत, ते मूर्त्या ज्या आहेत, ते कोण आहेत त्यांच्याबद्दल सांगणारे, त्यांचे गुणगान करणारे भक्त सुद्धा आपल्याला तिकडे भेटतात. आणि त्या भक्तांद्वारे दिलेला कृपा प्रसाद म्हणजे भगवंतांचे दिव्य गुणवर्णन हे ऐकून, भगवंतांचा शुद्ध प्रसाद घेऊन, भगवंतांची सेवा करून आपण अशा प्रकारे शुद्ध सत्व आपलं जीवन हे राहत्या ठिकाणीच, म्हणजे याच्यासाठी काहीही वेगळं करायचं गरज नाहीये की आता तुम्हाला शुद्ध सत्वात जायचंय ना किंवा सत्वगुणात जायचंय, एवढं इन्व्हेस्टमेंट लागेल असं काही नाही. आहेत स्थाने स्थित, तुम्ही गृहस्थ असाल, वानप्रस्थ असाल किंवा बॅचलर असाल, हे असाल, कुठले तुम्ही 1 BHK राहताय किंवा मोठ्या बंगल्यामध्ये राहताय, तर कुठल्याही बाह्य गोष्टींचा ह्याला आडकाठी नाही आहे. त्या ठिकाणी राहून आपण यथार्थ रूपाने शुद्ध सत्वात राहू शकतो. आणि म्हणून प्रभुपादजी म्हणतात की लोकांमध्ये सत्वगुणाचा प्रभाव कसा होईल ह्याचं आपण शिक्षण घेतलं पाहिजे, बरोबर ना? त्यांना जेव्हा सत्वगुणाचे शिक्षण देण्यात येईल तेव्हा मात्र यथार्थ ज्ञान आल्यामुळे विवेक बुद्धी निर्माण होईल. आणि अशा प्रकारे जरी बहुसंख्य लोक सुखी समृद्धी आपण करू शकलो नसेल तरी काही टक्के तरी जे लोक आहेत, जो थोडासा विचार करतायत स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल, ते कृष्ण भावनेचा विकास करून सत्वगुणात स्थित झाले तर संपूर्ण जगभर ही सुखशांती येऊ शकते, हेच प्रभुपादजी इकडे नमूद करतात. तर अशा प्रकारे आपण ह्या अध्यायामध्ये 3 गुण आणि 3 गुणांची लक्षणं काय, आणि त्यात खास करून तमोगुण आणि रजोगुणाच्या पलीकडे जाऊन सत्वगुणाकडे कसा प्रवास करावा, आपला जो मार्गक्रमण आहे तो सत्वगुणाच्या दृष्टीने कसा करावा, हेच आपण इकडे बघतोय. आणि सरते शेवटी मात्र या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादा व्यक्ती भक्तीमध्ये स्वतःला लीन करतो, संपूर्णपणे संलग्न होतो, तेव्हा मात्र भगवंतांनी सांगितलेल्याप्रमाणे मामच व्योभिचारेण भक्ती योगेन सेवते, अशा प्रकारे भक्ती योगामध्ये तो जेव्हा संलग्न होतो तेव्हा मात्र ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत प्रगती करू शकतो 3 गुणांच्या पलीकडे जाऊन.
तर शेवटी आपण 1 मिनिट तुम्हाला एक थोडा एक्सरसाइज आहे. ही इंग्रजी प्रोवर्ब पण तुम्ही ऐकली असेल. ओ गॉड गिव्ह मी स्ट्रेंथ टू गेट करेक्ट, to understand the things which cannot be changed and to accept them as it is and to also discriminate between them. तर 1 मिनिटासाठी माझी प्रार्थना आहे, सगळ्यांनी हात जोडावेत, डोळे बंद करावेत आणि मनातल्या मनातच भगवंतांना आपण प्रार्थना करू शकतो. हे भगवंता, माझ्या सभोवताली ज्या बदलू शकणाऱ्या गोष्टी आहेत त्या बदलण्याचे नक्कीच मला धैर्य द्या आणि ज्या बदलता येत नाहीत त्यांना तशाच्या तसेच स्वीकार करण्यासाठी मला शक्ती द्या. आणि या 2 गोष्टी म्हणजे कुठल्या बदलू शकतो आणि कुठल्या बदलू शकत नाही, या दोघांमध्ये डिस्क्रिमिनेट करण्याची जी शक्ती आहे, फरक जाणून घेण्याची बुद्धिमत्ता ती आहे, ती मला कृपया अर्पण करावी. तर अशी जर आपण प्रार्थना केली तर भगवंत नक्कीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. तर आजच्या अध्यायामध्ये आपण प्रमुखप्रमाणे 2 गोष्टी शिकतो. एक तर जीवात्मा जो आहे तो स्वतंत्र इच्छेच्या, जी आपली श्रद्धा आहे की मी माझ्या परीने करीन, ते कशा प्रकारे चुकीच्या दिशेने जाऊ शकतो हे आपण समजू शकलो. आणि या 3 गुणांच्या प्रभावाप्रमाणे आपण कसे वागण्यास प्रवृत्त होतो, सत्व रज तम, तेही आपण इकडे थोडासा विचार केला. आणि हा विचार झाल्यावर, हे आकलन झाल्यावर मात्र या 3 गुणांच्या परे झाल्यावर आपण खऱ्या अर्थाने कसे स्वतंत्र होऊ शकतो, ही जी थिंकिंग आहे ह्याचा प्रारंभ होऊ शकतो. आणि म्हणूनच असा विचार जर कोणी केला नाही की तर मात्र आपण या भौतिक जगामध्ये सतत बद्धच राहू, हे मात्र भगवंत इकडे स्पष्टपणे सांगतायत. तर इथे आपण आज विराम घेऊया. खूप खूप धन्यवाद. गुणत्रय योग, विशेष योग हा एक साधा सोपा सुलभ अध्याय, 3 गुण, त्यांचे प्रभाव आणि त्यांचे भाव आणि लक्षणं समजून त्यांच्या पलीकडे कसं जाता येईल, हा सुंदर विचार भगवंतांनी अर्जुनाद्वारे आपल्याला आज दिलेला आहे. आणि प्रभुपादांच्या मार्फत ते आपल्याला अगदी सोप्या शब्दात, सोप्या उदाहरणांसह आपल्याला समजून घेण्याची संधी मिळालेली आहे. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जाण्यापूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. प्रश्नोत्तरांपूर्वी जसं मला 1-2 भक्तांचे कॉल पण आले की येत्या 12 तारखेला गीता जयंतीच्या निमित्ताने, म्हणजे गीता जयंती आहे डेट प्रमाणे 14 डिसेंबरला येते, पण मंगळवार असल्या कारणाने आपण रविवारी करतोय. तर या महिन्यामध्ये खास करून जसं आपण हा प्रयत्न करतोय की फ्री ऑफ कॉस्ट भगवद्गीतेचे ज्ञान जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील, म्हणजे जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजेच प्रत्येक भारतीयाचं, आणि खास करून महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल, संतांचे इतकी सुंदर समृद्ध परंपरा आपल्याला मिळाली आहे, तर प्रत्येक कुटुंबाचं कर्तव्य आहे की भगवद्गीतेचं ज्ञान स्वतःही घ्यावं आणि जास्तीत जास्त संख्येने ते दुसऱ्यांकडे वितरण करावं. आणि याच विचाराने आपण हा कोर्स करतोय. सुरुवातीलाही आपण हे सांगितलं. आणि त्याच विचारातनं हा एक छोटंसं आम्ही एक फेस्टिवल करतोय, गीता ज्ञान यज्ञ. म्हणजे येत्या 12 तारखेला हिंजवडी परिसरामध्ये मेगापॉलिस फेज 3 मध्ये एका विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही गीता ज्ञान यज्ञ करणार आहोत. म्हणजेच काय, या यज्ञाद्वारे जितकी मंडळी आहेत त्यांना गीतेचं दान करण्याची संधी आहे. म्हणजेच काय, तुम्ही यज्ञामध्ये पार्टिसिपेट करून 10 गीता, 20, 25, 50, 100 गीता जर तुम्ही स्पॉन्सर केल्या, तर त्या स्पॉन्सर्ड ज्या गीता आहेत, आपण जास्तीत जास्त प्रमाणात जी अनाथालय आहेत, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, व्हॅल्यू एज्युकेशनसाठी आम्ही प्रोग्राम चालवतो, किंवा जे गरजू लोक आहेत ज्यांना 120 रुपयाची, 130 रुपयाची, 110 रुपयाची भगवद्गीता सुद्धा अफोर्ड करता येत नाही, पण त्यांना ज्ञानाची भूक आहे, त्या सगळ्यांपर्यंत आपण ही भगवद्गीता पोहोचवू शकतो. तर माझा अनुरोध आहे की ज्यांची जशी योग्यता आहे त्याप्रमाणे, मी असं म्हणत नाही प्रत्येकाने 50 करायला पाहिजे, 100 करायला पाहिजे, पण जेवढी तुमची योग्यता आहे, जेवढं तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात भगवद्गीता स्पॉन्सर करू शकता. जर शक्य असेल तर पर्सनली, म्हणजे आपल्याला भेटण्याचा योग पण येऊ शकतो. 12 तारखेला रविवारी 4 ते 6 त्याची अनाउन्समेंट तुम्ही ग्रुपवर बघितलीच असेल. तर व्यक्तिशः भेटण्यास मला अजून आनंद होईल.
आणि नाही जमलं तर ऍटलिस्ट स्पॉन्सरशिप करून ऑनलाईन करून तुम्ही या संपूर्ण जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. आणि यज्ञामध्ये सम्मिलित होऊ शकला नाही काही कारणाने तर तुलादान सुद्धा आहे. म्हणजेच एखाद्या मुलाच्या वजना एवढ्या गीता आपण वजन करून तेवढ्या गीता आपण स्पॉन्सर करतो, म्हणजे त्या फ्री ऑफ कॉस्ट आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर असे बरेच गोष्टी त्या उपक्रमामध्ये आहेत, त्या फेस्टिवलमध्ये आहेत. भगवंतांचा प्रसाद वितरण होणार आहे, भगवंतांचं नाम कीर्तन कथा होणार आहे. तर शक्य असेल तर नक्कीच पर्सनल इन्व्हिटेशन समजून तुम्ही या रविवारचा प्लॅन करू शकता. आपलं सेशन होणार नाही कदाचित, त्याच्या आधी आपले 18 सेशन संपतील. नाही संपले तरी 12 तारखेला सुट्टीच आहे या सेशनसाठी. तर तुम्ही वेळात वेळ काढून हिंजवडी फेज 3 मेगापॉलिस, म्हणजे तो ऍड्रेस आम्ही देऊच, त्या ठिकाणी नक्कीच यायचा प्लॅन करा. नाही जमलं तर स्पॉन्सर करायचा नक्कीच प्लॅन करा, म्हणजे हे ज्ञान आपण शिकतोय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. आता कोणाचे प्रश्न असतील तर नक्कीच नेहमीप्रमाणे आपण इकडे हे प्रश्न घेऊ शकतो. हरे कृष्ण. योगेश प्रभूजी, तुम्हाला प्रश्न आहे का? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. योगेश प्रभू, दंडवत प्रणाम. प्रणाम, दंडवत प्रणाम. माझा प्रश्न असा होता की जसं आपण रजसत्व तमोगुणाबद्दल सांगितलं आणि ते उदाहरण दिलं, रावण, विभीषण आणि कुंभकर्ण. पण आता जे आपले गुण आपल्याकडे येतात ते पूर्व कर्माच्या नुसार आपण त्या फॅमिलीज मध्ये किंवा त्या माहोलमध्ये जन्म होतो आपला, की जिथे आपल्याकडे हे पूर्वकर्मानुसार आपल्याकडे ते नॅचरली बाय बर्थ तसे गुण येतात. हा एक आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता सपोजिंग एक व्यक्ती आहे जो बाबा काय स्मोकिंग सुद्धा करतोय, दारू सुद्धा पितोय, नॉनव्हेज सुद्धा खातोय, पण पॅरलली तो भक्ती पण करतो, पूजा करत असेल, मंदिरात जात असेल, दान धर्म करत असेल, तर मग त्यांना कसं, हाऊ डू वी क्लासिफाय देम? ते पार्ट ऑफ इच हे आहेत का गुण? ओके, आपण दोन्ही प्रश्नांना वेगळ्या प्रकारे आपण म्हणजे पार्ट बाय पार्ट घेऊ. तुमचा पहिला प्रश्न जो आहे तो परत एकदा सांग. वन बाय वन घेऊ शकतो. पहिला प्रश्न आहे की तुमचा जन्म म्हणजे जन्मापासून ज्या येणारे जी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे आपले गुण ठरतात का, असा तुमचा प्रश्न आहे ना? तमोगुण, रजोगुण. मला वाटतं डिस्कनेक्ट झाले होते. सॉरी डिस्कनेक्ट झालं, परत कनेक्ट झालं. येस. सो जन्मजात आहेत का हे गुण, हा पहिला प्रश्न आहे, बरोबर ना तुमचा? रजस तम सत्व हे जन्मतःच येतात का? तर त्याचं उत्तर होय आणि नाही दोन्ही आहे. म्हणजे जसं आपण बघितलं, आपला ज्याप्रमाणे आपण आपला पुनर्जन्म ठरवू शकतो, ज्या प्रकारची आपली कर्म या जीवनातली आणि आपली इच्छा मृत्यूसमयी अंतकालेच्या मामेव आणि आपला पुढचा जन्म ठरतो, त्याच लॉजिक प्रमाणे जर आपण विचार केला, आपण जो हा जन्म घेतलेला आहे तो आपल्या आधीच्या जन्माच्या ज्या प्रीडॉमिनंट डिझायर्स आहेत आणि आपली कर्म आहेत त्याप्रमाणे आपल्याला हा जन्म मिळालेला आहे, कारण लॉजिक सेम राहतं. त्या अर्थी जर बघितलं तर ज्या परिस्थितीत आपण जन्माला येतो त्या परिस्थितीत ज्या गुणाचा प्रादुर्भाव आहे त्या गुणामध्येच आपली वाढ होते, बरोबर ना? आपली संस्कृती म्हणा किंवा आपलं कल्चरल अपब्रिंगिंग आणि जे इम्प्रेशन्स असतात तर त्या गुणाच्या प्रादुर्भावाखाली होतो. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती जो आहे तो एका सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्माला येतो, ज्याच्यात घरातली जी मंडळी आहे ती अतिशय सत्वगुणाच्या प्रभावाखाली आहेत, भगवंतांचं नामस्मरण करतात, दान धर्म करतात, एकमेकांना मदत करतात, आनंदी असतात. सो त्याच्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती सुद्धा पूरक आहे सत्वगुणासाठी, आणि त्या परिस्थितीत तो जन्माला येतो कारण त्याचं पूर्वजन्मीचं संचित आहे. दुसऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती अशा ठिकाणी जन्माला येतो की ज्या ठिकाणी खायची प्यायची मारामार आहे, वाटमारी करून किंवा काही विरुद्ध कर्म करून पैसे चुकीच्या मार्गाने पैसे गोळा करून त्या पैशातनं कसं बसं 2 वेळेचं खायला मिळतंय, आणि अशा कुटुंबात तो जन्माला येतो त्याच्या प्रारब्धामुळे.
तर तमोगुणाचा प्रभाव आपण एक लौकिक अर्थाने म्हणू शकतो की तमोगुणाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव त्याच्या परिस्थितीत आहे आणि त्याची जी परिस्थिती आहे ती पूरक तमोगुणासाठी आहे. तर हे उत्तर आहे येस साठी, जे तुमचं उत्तर आहे. आणि नो का? कारण या जन्मात आल्यावर इच्छा करायची जी शक्ती आहे ती प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे दिलेली आहे, बरोबर ना? म्हणजे जरी परिस्थिती माझ्या भोवतालची ही संपूर्णपणे पूरक नसेल सत्वगुणासाठी, तरीही माझ्या इच्छेनुसार जर मी सत्संग केला आणि त्या प्रभावाखाली येऊन मी जर प्रयत्न केले तर भगवंत नक्कीच आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करतील जेणेकरून आपण प्रगती करू, म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणाकडे. तर दोन्ही उत्तराचे दोन्ही पैलू आहेत की पूर्वजन्माप्रमाणे जे आपलं प्रारब्ध आहे त्याच्यातून आपल्याला नक्कीच एक प्रमुख रित्या जो प्रादुर्भाव होणार आहे आपल्या जीवनात, मग तो सत्वगुण असेल, रज असेल, तम असेल, तो नक्कीच आपल्या प्रारब्धाप्रमाणे ठरवला जातो. आणि त्यातूनही आपल्या दुर्दम्य इच्छेनुसार आपण कुठल्याही परिस्थितीत असू तरी फक्त संतांचा सहवास लाभला, म्हणजे संत म्हणजे फक्त संत महात्मे नव्हे तर ही दिव्य पुस्तकं आणि त्यातले जो महत्वाचा संदेश आहे तो जरी आपण सिन्सिअरली स्टडी केला, भगवंतांचं नामस्मरण केलं, तरी त्याच म्हणजे विरुद्ध अवस्थेतनं, म्हणजे निगेटिव्ह अवस्थेतनं आपण पॉझिटिव्ह मध्ये प्रयाण करू शकतो. सो इट इज नॉट डिफिकल्ट, इट इज डेफिनेटली पॉसिबल. आय होप आय हॅव आन्सर्ड युअर फर्स्ट क्वेश्चन, प्रभूजी, फर्स्ट पार्ट ऑफ युअर क्वेश्चन. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. आता बरेच सेकंड जो प्रश्न आहे तो थोडासा एक्सप्लेन कराल का, की एक व्यक्ती दोन्हीही करतोय, मांसाहारही करतोय, धूम्रपानही करतोय आणि दानधर्म. टू बी व्हेरी प्रिसाइज, मी माझं स्वतःच उदाहरण घेतलं. सपोजिंग की मी स्मोकिंगही करतोय आणि इकडे पॅरलली गीता सुद्धा ऐकतो आहे, महामंत्राचा जप सुद्धा करतो आहे, काही सच्चरित्र सुद्धा वाचतो आहे. मी कुठल्या ह्याच्यात क्लासिफाय होतो? तुमचं उदाहरण म्हणून घेणार नाही, पण असं बरं वाटत नाही, पण तरी तुम्ही स्वतःहून इतक्या प्रामाणिकपणे सांगताय हे ऐकून बरं वाटतं. खूप कमी लोकांना हे धैर्य असतं, करेज असतं की स्वतःबद्दल अशा प्रकारे सांगणं. तर फर्स्ट ऑफ ऑल ते कौतुकास्पद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कर्म, विकर्म आणि अकर्म ही जर आपण कन्सेप्ट बघितली तर जोपर्यंत व्यक्ती विकर्म आणि कर्म करतो, कदाचित तुम्हाला 4थ्या अध्यायाची आपले डिस्कशन आठवत असेल तर आपण एक तक्ता दाखवला होता आणि त्याच्यात आपण प्रश्न विचारला होता की कर्म आणि विकर्म, म्हणजे विकर्म आपल्याला माहिती आहेत, विरुद्ध कर्म, मांसाहार म्हणा, धूम्रपान म्हणा, मद्यपान म्हणा, व्यभिचार म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी विकर्मामध्ये येतात. विरुद्ध कर्म, शास्त्रांच्या विरुद्ध असलेली कर्म. आणि कर्म म्हणजे तुम्ही जे म्हटलात की शास्त्रांप्रमाणे, शास्त्रोक्त पद्धतीने पूजा, अर्चा, दान, धर्म या सगळ्या गोष्टी, नारायण किंवा उपास तापास करणे, व्रतवैकल्य करणे, साधूंची सेवा करणे वगैरे वगैरे, तर या सगळ्या गोष्टी कर्म मध्ये येतात. चांगली कर्म म्हणजे चांगली कर्म आणि वाईट कर्म. पण ह्या दोघांमध्ये कॉमन काय? दोन्हीही कर्म आपल्याला बांधून ठेवतात. कर्मांचं जे फळ आहे, चांगली कर्म केली, पुण्य कर्म केली तर तुम्हाला पुण्य म्हणजे ऍडव्हान्स ग्रहामध्ये, देवतांच्या ग्रहामध्ये राहायची संधी मिळेल पुढच्या जन्मामध्ये, सुख समृद्धी मिळेल, ते सुख भोगायची संधी मिळेल. पण तुम्ही या भौतिक जगामध्येच वावर करणार. विरुद्ध कर्म केली तर नारकीय लोकांमध्ये प्रवेश मिळेल किंवा ज्या खालच्या योनी आहेत, ज्या अशा गोष्टींसाठी जास्त पूरक आहेत. मांसाहार, उदाहरणार्थ कोणी मांसाहार करत असेल प्रामुख्याने, तर भगवंत म्हणतात की बाबा रे, तू मर्सिडीज बेन्झ घेऊन शेती करायला कशाला जातोय? म्हणजे शेती करण्यासाठी ट्रॅक्टर पुरेसा आहे, पण तू एवढी महागड्यातली गाडी घेऊन ती शेतामध्ये घालतोयस तर या मर्सिडीज बेन्झचा तुला उपयोग होत नाही, त्यापेक्षा तू ट्रॅक्टर घे. त्याच अर्थाने जर मनुष्य रूपात येऊन जर तू प्राण्यांप्रमाणे पाशवी कृत्य करणार असशील आणि त्याच्यात आनंद मानणार असशील, त्यापेक्षा तू एखादा वाघ किंवा सिंहाचं शरीर घेऊन अगदी बेधडकपणे तू मांसाहार करू शकतो. त्याने तुला पापही लागणार नाही आणि जो काही तुला आनंद मिळवायचा आहे ते मांसाहार करून तो तुला तुझ्या जीवनभर करता येईल.
मग बेटर यू बिकम अ लायन इन युअर नेक्स्ट लाईफ. एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. तर अशा प्रकारे कर्मबंधनात दोघंही अडकलेले असतात. आता तुम्ही जो तिसरा पैलू सांगितला की मी त्यांचं नाम घेतोय किंवा भगवंतांचे दिव्य ग्रंथ वाचायचा प्रयत्न करतोय, भगवंतांचं कीर्तन करतोय, ही कर्म कुठली आहेत? ही कर्मही नाहीत आणि विकर्मही नाहीत. ही काय आहेत? अकर्म. म्हणजे ही दिव्य कर्म आहेत. ज्या क्षणी तुम्ही दिव्य कर्म करायला घेता त्या क्षणी तुमचं शुद्धीकरण चालू झालेलं आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादा भिकारी आहे आणि त्या भिकाऱ्याला रोज म्हणजे मंदिराच्या बाहेर बसतो आणि एक ठरलेली भिक्षा मिळत असते. कोणीतरी एक व्यक्ती येऊन त्याला रोज एक घरातली राहिलेली भाकरी आणि त्याच्याबरोबर काय थोडीशी मिरची किंवा चटणी देऊन जात असतो अगदी दयेपोटी. आणि रोज बिचारा हा ती भाकरी खाऊन तृप्त झालेला असतो आणि त्याला वाटतं की या जीवनात हेच आहे भाकरी. एकदा मात्र त्या देवळामध्ये एक मोठी गाडी येते आणि शेठजी उतरतात आणि ते शेठजी त्यांच्या घरात काहीतरी एक मंगल कार्य झालंय म्हणून मिठाईचा बॉक्स घेऊन येतात आणि सगळ्या भिकाऱ्यांना मिठाई वाटायच्या दृष्टीने या भिकाऱ्याच्या हातात एक मोठा रसगुल्ला ठेवतात. आणि तो रसगुल्ला बघून जीवनामध्ये पहिल्यांदा त्याने रसगुल्ला बघितलेला आहे. आजपर्यंत त्याने फक्त सुकी मोडलेली भाकरीच खाल्लेली आहे. पण तो रसगुल्ला बघितल्यावर त्याचे डोळे विस्फारतात आणि जसा तो रसगुल्ला स्वतःच्या तोंडात टाकतो म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागणे असं म्हणतात ना, असा अतिशय आनंद होतो. त्याचे डोळे इतके मोठे होतात, आहा असं मी कधीच खाल्लेलं नाही. आणि ते शेठजी बघतात, म्हणतात, ह्या भिकाऱ्याचं तोंड बघून म्हणतात, वाह, ह्याला एवढा आनंद झालेला आहे. ते शेठजी सुद्धा आनंदी होतात. म्हणतात, आजपासून म्हणजे बेनोव्हेलंटली ते म्हणतात, आजपासून मी तुला चॉईस देतो. तुला ही सुकी भाकरी खायची आहे का रोज रसगुल्ला खायचे, सांग, मी त्याची अरेंजमेंट करीन. तर तुम्हाला काय वाटतं तो भिकारी काय मागेल? प्रश्न आहे बरं का, कोडं होतं. तो रसगुल्लाच मागेल. बरोबर ना? का? कारण त्याला हायर टेस्ट मिळाली. ही हॅज गॉट अ टेस्ट विच ही हॅज नेव्हर टेस्टेड बिफोर. आणि वन्स ही हॅज गॉट अ हायर टेस्ट, हिज टेंडन्सी टू गो टू लोअर mediums of happiness will be minimal. तीच गोष्ट आपल्यासारख्यांची होते. आता तुम्ही तुमचं उदाहरण दिलं, मी माझं उदाहरण देतो. मी साऊथ इंडियामधनं आलेला, म्हणजे माझं कल्चर जे आहे साऊथ इंडियामधलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे साऊथमध्ये सगळे कॉफीचे ऍडिक्ट असतात. तसं मीही होतो एकेकाळी 25 वर्षापूर्वी, की रोज सकाळी कॉफीचा कप प्यायल्याशिवाय मला चैन पडायची नाही. पण ते कॉफी सुद्धा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इट कम्स अंडर इंटॉक्सिकंट. त्याच्यात कॅफेन असतं, म्हणजे वर्ज्य असतं चांगल्यासाठी. पण जसं जसं आपण भक्ती मार्गाला लागतो, भगवंतांचा दिव्य प्रसाद आपण ग्रहण करतो, आपल्या जिभेला हायर टेस्ट मिळते, पहिली हायर टेस्ट. मग भगवंतांच्या नामाचा जप करतो, दॅट हायर टेस्ट इन्क्रीजेस इन टू ब्लिस. म्हणजे जिभेला भगवंतांच्या शुद्ध नामांची जेव्हा वळण लागतं तेव्हा ती हायर टेस्ट अजून वृद्धिंगत होते. मग त्या जिभेने आपण भगवंतांचे गुणगान करतो, त्यांची शास्त्र वाचतो, ती चव जी आहे ती अजून वाढते. आणि मग अशा हायर टेस्ट मिळालेल्या व्यक्तीला ज्या लोअर टेस्ट असतात, म्हणजे ज्या खालच्या दर्जाच्या आनंद देणाऱ्या वस्तू असतात, मग त्याच्यात सिगरेट, दारू, चहा, कॉफी, मांसाहार सगळं आलं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रस राहत नाही. आलं लक्षात माझी अनॉलॉजी मी जी सांगू इच्छित होतो? तर त्याला वेळ लागेल. असं नाही की आपण आज उद्या सिगरेट सुटली असं होत नाही. ती सुटेल हे तुम्हालाच कळणार नाही, ह्या गोष्टी नकळत होतील. त्यामुळे त्याच्याबद्दल चिंता करू नका. तुम्ही फक्त पॉझिटिव्हली काय करायचं ह्याच्यावर फोकस ठेवा. भगवंतांचं नाम जप कसा वाढवायचा, भगवंतांच्या शास्त्रांच्या अभ्यासासाठी कसा जास्तीत जास्त वेळ द्यायचा, आठवड्यातनं वेळ काढून शनिवार रविवारी जेव्हा वेळ मिळेल इस्कॉनच्या जवळच्या मंदिरात जाणं किंवा भक्तांच्या संग करणं, त्यांच्या भक्तांच्या संगतीत आपण या शास्त्रांचं पठण करणं. घरी आल्यावर आपल्या कुटुंबासहित एक 5 मिनिटं 10 मिनिटं का होईना देवाऱ्यासमोर बसून भगवंतांच्या नामाचा जप कीर्तन करणं. तर अशा गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही then your mind, which is the culprit, will never ask for lower taste. आणि मग ही व्यसन बिसन हे सगळं म्हणजे they become irrelevant.
म्हणजे तुम्ही काहीही विशेष प्रयत्न करायची गरज नाही. स्वतःच तुम्हाला तुमची जेव्हा बुद्धी सबळ होते तेव्हा तुम्हाला सांगेल की हे मना, कशाला तू या गोष्टींच्या मागे लागतोयस. यू हॅव सम हायर थिंग्स टू डू इन लाईफ. वाय यू आर वेस्टिंग टाइम इन सच लोअर टेस्ट. तर ही गोष्ट आपोआप होते. म्हणजे त्याच्यासाठी वेगळी प्रयत्न करायची गरज नाही, प्रोव्हाइडेड यू आर डिटरमाइंड टू ईट दॅट रसगुल्ला. जोपर्यंत तो भिकारी इच्छा करतोय की मला रसगुल्लाच पाहिजे, शेठजी तुम्ही रोज देणार असेल तर मी रोज खायला तयार आहे, ही जर त्याची इच्छा प्रबळ असेल तर तो भाकरीकडे ढुंकून बघणार नाही. म्हणजे भाकरी वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. आय एम जस्ट गिव्हिंग अ अनॉलॉजी हिअर. पण सांगण्याचा उद्देश असा की once we get access to higher taste in life, lower taste in life will automatically go away. So त्याचप्रमाणे तुम्ही ज्या दोन्ही गोष्टी करतायत त्याच्यातली जी दुसरी गोष्ट सांगितली त्या गोष्टी तुम्ही चालू ठेवा आणि भगवंतच तुम्हाला आतून प्रेरणा देतील की योग्य वेळ योग्य काळ आला की बाकीच्या गोष्टी आपोआप सुटून जातील. आणि हीच गोष्ट आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेली आहे. इकडे केतन प्रभू आहेत, ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतील. आणि इतर कोणीही भक्त ज्यांना तुम्ही स्वतः विचाराल, प्रत्येकाच्या आयुष्यात हेच परिवर्तन कधी ना कधी झालेलं आहे. तर हीच आपण भगवंतांच्या चरणी प्रार्थना करूया की तेच परिवर्तन तुमच्या आयुष्यात सुद्धा प्रारंभ झालेला आहे आणि असंच चालू राहो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू फॉर गिव्हिंग मी अ लॉट ऑफ होप. अँड देर आहे दुरुस्त आहे असं म्हणेन मी. येस. सी यू ऑन संडे सर. मी संडेला रजिस्टर केलेलं आहे कमिंग विथ माय फॅमिली. हो, वंडरफुल. तुम्ही कुठे राहता योगेश प्रभू, बाय द वे? मी बाणेरला राहतो. हो, मग हे केतन प्रभू सुद्धा बाणेरलाच राहतात. तुम्ही त्यांच्या संपर्कामध्ये राहू शकता. मी जसं आधी म्हटलं, बाणेरमध्ये सुद्धा इस्कॉनचे खूप सुंदर प्रोग्राम होतात. मला वाटतं ते कुठलं ते स्टेडियम, बालेवाडी स्टेडियमच्या इकडे. सो बॅडमिंटन कोर्ट आहे विशालनगरला चोंदे पाटील, मला वाटतं एक बॅडमिंटन स्टेडियम आहे तिथे. ओके. सो नक्कीच तुम्ही केतन प्रभूंच्या संपर्कात राहा आणि योग आला तर या रविवारी आपण नक्कीच भेटू. तुम्ही रजिस्टर केलंय हे ऐकून खूप आनंद झाला. वी विल डेफिनेटली लुक फॉरवर्ड टू मीट यू इन पर्सन. आणि डेफिनेटली यू कंटिन्यू. आय विल रिक्वेस्ट की यू कीप दिस कंपनी इंटॅक्ट. असे भक्त मित्र मिळणे खूप दुर्मिळ असतं या आयुष्यात. आणि या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने जर आपली ओळख झाली असेल तर खास करून केतन महाजन प्रभू अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतः IT मध्ये खूप मोठ्या उच्च पदावर कार्यरत आहेत आणि तरीही त्यांची यंग फॅमिली, त्यांचं संपूर्ण कुटुंब भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःचं जीवन व्यवस्थितपणे बॅलन्स करून ते चांगल्या प्रकारे जगतायत. सो ट्राय टू मेक फ्रेंडशिप विथ हिम, लर्न फ्रॉम हिम अँड पार्टनर विथ हिम इन दिस वंडरफुल जर्नी. थँक्यू. प्लेजर इज ऑल माइन. Yes. And definitely तुमच्या सगळ्यांकडून इन्स्पिरेशन घेऊन स्विच ऑफ होई नाही. येस. योगेश सातपुते प्रभूंनी लिहिलंय. येस, यू आर राईट प्रभूजी. वन्स आय रेड द लाईन इन भगवद्गीता अबाउट लिव्हिंग नॉनव्हेज, वी लेफ्ट इट, विच वॉज इम्पॉसिबल थिंग फॉर मी. हरे कृष्ण. थँक्यू योगेश सातपुते प्रभू फॉर शेअरिंग दिस. वंडरफुल. Thank you so much, sir. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्णा. जयंत प्रभू. हा प्रभूजी, माझा क्वेश्चन होता, आपला तमोगुणातून सत्वगुणात स्थित व्हायचं असेल तर आपल्याला ABCD फॉर्म्युला वापरला पाहिजे ना? असोसिएशन, वेदिक बुक रीडिंग, चॅन्टिंग अँड डाएट. राईट. हा अतिशय सोपा सरळ प्रभुपादांनी दिलेला म्हणजे सुवर्ण फॉर्म्युला आहे. असोसिएशन, बुक्स, चॅन्टिंग अँड डाएट. सात्विक शुद्ध आहार भगवंतांना अर्पण करून घेतलेला, थोड्यात कमीत कमी वेळ काढून 10 मिनिटं 20 मिनिटं का होईना पुस्तकांची, दिव्य पुस्तकांची संपर्क व्हायला पाहिजे. आपली बुद्धी जी आहे ती या दिव्य शास्त्रांच्या संपर्कात आली की त्या बुद्धीला बळ मिळतं. आणि बुद्धीला एकदा बळ मिळालं की आपलं डिटर्मिनेशन वाढतं. डिटर्मिनेशन वाढलं की आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी धावत नाही. आणि मग अशा चांगल्या फेवरेबल कंडिशन मध्ये जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, भगवंतांचं नाम घेता, तेव्हा आपलं हृदय परिवर्तन जे आत्म्याचं शुद्धीकरण आहे
ते व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून हा जो फॉर्म्युला आहे, भक्तांच्या संगतीत थोडासा वेळ व्यतीत करणे, त्यांच्याकडनं देवाणघेवाण करणे विचारांची, आणि त्यांच्याकडनं शिकणे, त्यांच्याबरोबर आपलं हृदय ओपन आउट करणे. काही जर आपले चॅलेंजेस असतील, काही प्रश्न असतील, तर यू हॅव टू ओपन आउट अँड फाइंड आउट हाऊ दे हॅव ओव्हरकम. पण प्रत्येकाच्या जीवनात मोर ऑर लेस फरकाने हेच चॅलेंजेस असतात. सो त्यांनी त्याच्यावर जय मिळवला हा प्रॅक्टिकल आपण विचार करून त्यांच्याकडनं समजून आपण त्याच्यावर पुढे जाऊ शकतो. सो थँक्यू फॉर रिमाइंडिंग अस. जयंत प्रभू. थँक्यू प्रभूजी. ABCD. येस, थँक्यू. हरे कृष्ण. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? तर आता जे तुम्ही आहात इकडे त्यांना परत एकदा सगळ्यांना आठवण करून देतो. येत्या रविवारी 12 तारखेला शक्य असेल तर पर्सनली या. खूपच आनंद होईल भेटून. आपल्या सगळ्या कुटुंबांना घेऊन या. आपले शेजारी पाजारी मित्र कोणी असतील त्यांनाही तुम्ही इन्व्हाइट करू शकता. इट्स ओपन इन्व्हिटेशन. आणि अगदीच जर तुम्ही यू आर स्टेईंग आउटसाइड समवेअर किंवा पुण्यात सुद्धा खूप लांब राहताय किंवा पुण्याबाहेर राहताय, तर यू कॅन थिंक ऑफ सम डोनेशन्स. कारण गृहस्थाच्या जीवनामध्ये दान कर्म करणं हे खूप महत्वाचं आहे. पूर्ण जीवनभर आपण आपल्यापाशी सगळं कसं जमवून ठेवायचं हाच विचार करतोय. पण हा जेव्हा असा खजिना मिळतो ज्याच्याने जगातल्या प्रत्येक जीवाचा लाभ होऊ शकतो, तेव्हा तो खजिना लुटण्याला आपण कधीच मागे पुढे बघायला नाही पाहिजे. म्हणून भगवद्गीतेचं जास्तीत जास्त वितरण आपण या खास करून गीता जयंतीच्या महिन्यात करतो. आणि तुमचा एक खारीचा हातभार तुम्ही लावलात तर नक्कीच भगवंतांना आनंद होईल. म्हणून डेफिनेटली यू कॅन थिंक ऑफ. सो केतन प्रभू पुन्हा एकदा तो मेसेज टाकतील ग्रुपवर. सो प्लीज कन्सिडर इट अँड वी कॅन लुक फॉर इट. थँक्यू. प्रभूजी, आपल्याला त्या दिवशी भागवतम तिथे परचेस करायला मिळेल? म्हणजे भागवत पुराण म्हणताय का तुम्ही? ते भागवत येतं ना हे हो. बुक ते. अच्छा, मग भागवत पुराण जे आहे श्रीमद भागवतम त्याचा अख्खा सेट असतो. त्याच्यात जवळपास 27 पुस्तकं आहेत. म्हणजे 12 खंड आहेत त्याचे. आणि प्रत्येक खंडामध्ये 3 ते 4 पुस्तकं अशी येतात. तो अख्खा मोठा बॉक्स येतो. तर जर तो घ्यायचा असेल तर तो तुम्ही सांगा केतन प्रभूंना. तो इंग्रजी पाहिजे, मराठी पाहिजे किंवा हिंदी पाहिजे, तुमच्या चॉईस ऑफ भाषेमध्ये तो अवेलेबल आहे. आणि त्याप्रमाणे यू कॅन कोऑर्डिनेट विथ केतन प्रभू. आणि तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही तुम्हाला तो ऑर्गनाइज करून देऊ तिकडे. सो इट विल बी व्हेरी अलॉंग विथ भगवद्गीता. यू कॅन ऑल्सो थिंक ऑफ ब्रिंगिंग भागवत. येस येस येस. बिकॉज माय वाईफ सेड दॅट भागवतम घरी आलं की इट इज भगवंत घरी आल्यासारखे असतो ते. वा, खूपच छान विचार आहे. येस, ही इज इंटरेस्टिंग की आपण ते तिथे जाणार आहोत तर तिथेच घेऊ. वंडरफुल वंडरफुल. 5000 वर्षापूर्वी जेव्हा सगळे ऋषी मुनी एकत्र येऊन नैमिषारण्यामध्ये एकत्र येऊन चर्चा करायला लागले की आता भगवंतांनी लीला संपवलेली आहेत द्वापर युगामधली आणि ते पुन्हा गेलेत, मग त्यांच्याबरोबर सगळी धर्माची सगळी जे वैशिष्ट्य आहेत, धर्माचे जे नियम आहेत ते सगळे गेले का, प्रिन्सिपल्स. मग आज आता धर्माचं रक्षण कोण करणार असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा शुकदेव गोस्वामी सांगतात की थांबा थांबा, भगवंत पर्सनली जरी गेले तरी ते पुन्हा पुस्तकाच्या रूपाने अवतरित झालेले आहेत. आणि ते पुस्तक कुठलं, ग्रंथ कुठला, तर श्रीमद भागवतम. तर तुमच्या धर्मपत्नींनी जे सांगितले ते अतिशय शास्त्रोक्त आणि योग्य आहे. खूपच चांगला दिव्य विचार आहे. श्रीमद भागवतम घरी आणणे म्हणजे भगवंतांनाच तुम्ही स्वागत कराल. तर डेफिनेटली फक्त आणा आणि तो वाचा सुद्धा. श्रीमद भागवतम पूजा म्हणजे ते उघडणे आणि भक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं शास्त्रोक्त रीतीने त्याचं अध्ययन करणे. सो दॅट विल बी व्हेरी ऑस्पिशियस बिगिनिंग ऑफ युअर वंडरफुल स्पिरिच्युअल लाईफ. सो डेफिनेटली प्रभूजी, विल बी मोस्ट हॅपी टू ऑर्गनाइज फॉर इट. यू कॅन गेट इन टच केतन प्रभू. येस येस, थँक्यू थँक्यू सर. थँक्यू प्रभूजी. चालेल. येस प्रभूजी. सो इकडे 8:30 झालेले आहेत. आज आपण इकडे विराम घेऊया. उद्या पुन्हा 15वा अध्याय. आणि आता मला वाटतं 15, 16, 17, 18 4 दिवस राहिलेले आहेत. जर आपण शनिवारच्या आधी संपू शकलो नाही तर वी कॅन ऍडिशनली गो फॉर 13th and 14th विथ युअर परमिशन.
बट वी विल डेफिनेटली कन्क्लूड दिस 18 चॅप्टर. आणि मग हा जो अख्खा प्रवास आहे ही सुरुवात आहे, अंत नाही. 18व्या अध्यायापासून आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. मग संपूर्ण गीता आपण 2 वर्षामध्ये त्याची चर्चा करू शकतो, भागवतमाची चर्चा करू शकतो. देर इज लॉट टू शेअर. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू सो मच. हरे हरे कृष्ण. कृष्ण.